अजून 2 मिनिटं वाट बघू, सर्वजण जॉईन होत आहेत. जर कुणाला झूम मीटिंग वरती जर अटेंड करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही युट्यूब लाईव्हच्या लिंक वरती जाऊन सुद्धा अटेंड करू शकता. लवकरच लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करण्यात येईल. थँक्यू सर. अजून 2 मिनिटं आपण सर्वांची वाट बघू, सर्वजण जॉईन होत आहेत. माझी एक विनंती असेल तुम्हा सर्वांना, आपल्या क्लासमेटला, आपल्या रूममेटला, आपल्या ज्युनियरला, जर कोणी आपल्याला इथे दिसत नसेल तर प्लीज त्यांना एकदा कळवा की सेशन चालू होत आहे म्हणून. श्रेयस सर, बाकीच्यांना अनम्यूट करून टाका सध्या. श्रेयस सर, बाकीच्यांना अनम्यूट करून टाका सध्या. होय. ओके ओके, ऑप्शन देतो त्यांना, होय. स्वतःला अनम्यूट करू शकतात मग ते. नाही, आता सध्या नको. सध्या नको आता सध्या सर्वजण म्यूट राहू दे. ओके ओके. जर कुणाला सत्यजित सरांना प्रश्न विचारायचे असतील तर सेशनच्या एंडला हँड रेज करण्याचा ऑप्शन आहे आपल्याकडं. जर कुणाला प्रश्न विचारायचे असेल तुम्ही हँड रेज करू शकता. हँड रेज केल्यानंतर तुम्हाला अनम्यूट केलं जाईल, मग तुमचे क्वेश्चन घेतले जातील. हॅलो, हा सर. आवाज येतोय ऋषी? होय दादा, आवाज येतोय, आपला आवाज येतोय. Just a minute. मी एक स्टार्टिंगला एक व्हिडिओ शेअर करतो फक्त. ओके, चालेल. स्क्रीन शेअर करतो ना. सर्वांना विनंती असेल, आपण स्वतः सगळ्यांनी म्यूट करून घ्या. स्वतः आता सतीश दादा आपल्यासोबत लाईव्ह म्हणून जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याला एक व्हिडिओ दाखवत आहेत. आवाज येतोय? आवाज येतोय का? नाही, कमी येतोय दादा. कमी येतोय का? ठीक आहे, मी शेअर करेन नंतर ग्रुपवरती. ओके, ठीक आहे. तर मला असं वाटतंय भरपूर जण जोडले गेलेले आहेत, अजूनही जोडले जात आहेत. थोडे वेळ थांबूया आपण, 2 मिनिटं थांबूया आणि चालू करूया. होय, चालेल दादा. खरं तर तत्पूर्वी सर्वांना मी सांगू इच्छितो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, की ही संपूर्ण संकल्पना, हे संपूर्ण क्रेडिट जो की आता आपण कार्यक्रम चालू करीत आहोत, त्याचं संपूर्ण श्रेय हे सन्माननीय सत्यजित दादांचं आहे. ह्याच्या मागची थोडी पार्श्वभूमी सांगतो, कारण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे 3 मिनिट आहेत हातात आणि बाकी सर्वजण जॉईन होत आहेत. तर विषय असा झाला की गेल्या रविवारी मी स्वतः दादांना फोन केला होता आणि शुभेच्छा वगैरे दिल्यानंतर दादांना असं सांगितलं की माझ्यासोबत अजून 2-3 जण कॉन्फरन्सवरती आहेत. तर दादांचं असं म्हणणं आलं की तू आणि तुझ्यासोबत 2-3 जण ह्यांना फायदा होण्यापेक्षा जर आपण संपूर्ण बॅचला सोबत घेतलं तर गोष्ट समोर आली आणि संपूर्ण बॅचला सोबत घेण्याची संकल्पना दादांनी मांडली. त्यानंतर मग आपण 8 दिवस त्याच्यावरती विचार केला, त्या गोष्टीचं नियोजन केलं आणि आज
आपण सर्वजण सोबत आलेलो आहोत. तर हे संपूर्ण श्रेय हे स्वतः सत्यजित दादांचं आहे ह्या गोष्टीसाठी, आणि त्यामुळे ही संकल्पना उभी राहिली. आणि मला असं वाटतं, एक नमूद करू इच्छितो की जर आपला हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सतीश दादांनी जर आपल्याला परवानगी दिली, तर आपल्या कॉलेजमधले बाकी सर्व जे सिनियर्स आहेत, जे यशस्वी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, आणि स्वतः सत्यजित दादा सुद्धा स्वतः, तर वेगवेगळ्या वेळी त्यांचे आपल्याला असिस्टेशन आणि मार्गदर्शन मिळत राहिले त्या काळात. तर आपण आता ह्या कार्यक्रमावरून त्याची पुढची दिशा ठरणार आहे. ओके, चलो ऋषी, ओके. थँक्यू फॉर इंट्रोड्युसिंग मी. काही गोष्ट फक्त दाखवायची आहेत, कारण की कॉलेजचं आयुष्य खूप वेगळं असते. मग सगळ्यांना वाटत कॉलेजला म्हणजे काय आपण काय खूप डॅशिंग वगैरे असं आहे काय, तसं काय नाहीये. फक्त तुम्हाला एक छोटेसे म्हणजे आधीचे काही फोटोज जे माझे फेसबुकवरती अवेलेबल आहेत ते फक्त मी तुला शो करायचं आहे. बदल काय असतो ह्यासाठी दाखवण्यासाठीच फक्त, बाकी काय नाही. नक्की नक्कीच दादा. नक्की. ठीक. या ड्युरिंग प्रिपरेशनचे फोटो आहेत सगळे. एक सेकंड, जस्ट अ मिनिट. फेसबुकवरती बरेचसे फोटो अवेलेबल आहेत, असं काही नाही. जस्ट अ मिनिट. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की दादा, आम्हा सर्वांना आपल्याला सर म्हणण्याची इच्छा आहे, पण आपलं जे सिनियर ज्युनियरचं जे नातं जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे दादा आम्हाला आपला जो जवळचा शब्द आहे की आपल्यातला एक व्यक्ती, आपल्यातला माणूस, हो. आपला माणूस, त्यामुळे दादा हे होत आहे. हो, ते माहिती, कॉलेजला आपल्या तेच आहे. हा आमच्या कॉलेजच्या शेवटच्या दिवसाचा फोटो आहे. कदाचित मला तिथे शोधाल तर सापडेल मी, तर पॉइंट आउट करतोय. दिस एक सेकंड, जस्ट मिनिट. शेअर केलेलं नाही का स्क्रीन मी? नाही दादा. एक सेकंड, जस्ट. जस्ट मिनिट. स्क्रीन दिसते दादा, सध्या शो झाली. ओके, तर हा आमच्या कॉलेजचा शेवटचा दिवसाचा फोटो आहे. म्हणजे आम्ही सगळे बीटेकचे कम्प्लीट करून म्हणजे आता जायचं ह्यानं बसलेलो सगळे. 4th इयरचा हा फोटो आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दिसेल का नाही माहित नाही, पण मी तुम्हाला शो करतो. हा आहे मी कॉलेजच्या ड्युरेशन मधला. ओके, एक सेकंड. हा असा आमला ट्रेनिंगला असतानाचा फोटो आहे आमचा. आणि ओके. ह्याच्यामध्ये इथं मी दिसतोय. तर असं काय खूप काय डॅशिंग पर्सनॅलिटी होती, खूप काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होतो असं काही नाहीये, सामान्य आहे. आमची ट्रिप गेली होती कॉलेजची, मला वाटतं फर्स्ट ट्रिप आपल्या कॉलेजची बाहेर व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट आमच्या वेळी चालू झालं होतं. तर त्यावेळीचे सगळे फोटो आहेत. त्याच्यानंतरचे हे सगळे प्रिपरेशनच्या ड्युरेशन मधले फोटो आहेत सगळे, स्ट्रगल टाइम. आणि हा आहे नंतर सिलेक्शनच्या नंतरचा आई वडिलांच्या सोबतचा फोटो. आणि बाकीचे आता तर आहेतच सगळ्यांच्याकडे. आता हे दाखवण्याचं कारण का, म्हणजे असं काय वेगळं खूप काय केलंय आणि खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होतो आणि मी पहिला नंबर काढायचो कॉलेजमध्ये, माझे सगळे टॉप मध्ये असायचे रँक्स वगैरे, असं कोणतर गृहीत धरू शकते, म्हणून ते दाखवणं मला असं वाटलं गरजेचं आहे. त्यामुळे त्यावेळेचा माझी पर्सनॅलिटी आणि त्यावेळेचा मी कदाचित त्याच्यामध्ये खूपच तफावत असू शकते. आणि आत्ताचा जो काय लाईफमध्ये बदल होतोय तो एक खूप वेगळ्या लेवलचा आहे. तर एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे कॉलेजच्या त्या दिवसातले फोटो आणि आत्ताचे फोटो याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. पण होणारा जी काही गोष्ट आहे म्हणजे ज्या बदलासाठी तुम्हाला ते तयार व्हायचं असतं, ते तयार होण्यासाठी ते म्हणतात ना की मेहनत म्हणजे काय आहे, तुम्हाला यशस्वी लोक काय अशी काय वेगळी करतात का? तर यशस्वी लोक असं काही वेगळं करत नसतात. फक्त यशस्वी लोक तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे करत असतात. म्हणजे आपण काय करतो की आता हा प्रवासाचा जसा ऋषीनं हा पॅटर्न डिझाईन केलेला आहे की आपण काय करणार आहे आजच्या ह्या 2 तासाच्या सेशन मध्ये,
2 तासाच्या सेशनमध्ये माझ्याकडे म्हणजे एक असणार आहे की मी फक्त युपीएससी बद्दल नाहीये, मी त्याच्याबरोबर अदर एक्झाम्स पण थोडं बहुत मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा माझ्या काही एक्सपिरियन्स असतील ते शेअर करणार. मार्गदर्शन करण्यासाठी खूप काही मी मोठा आहे असं मी स्वतःला समजत नाहीये. माझ्या आधीचा प्रवास काय होता 12वी पर्यंतचा, 12वी नंतर आपले 4 वर्षाचे कॉलेजचे दिवस कसे होते आणि त्याच्यानंतर कॉलेजच्या नंतर आयुष्य कसं घडलं आणि त्या ड्युरेशन मध्ये खूप सगळे माझे मित्र असे होते की जे खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करत होते आणि त्यावेळी आपण युपीएससीचे स्टडी करत होतो आणि स्पर्धा परीक्षा करत होतो. मग माझं अजून एक असेल की स्पर्धा परीक्षा सोडून कुठलं क्षेत्र आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करू शकतो याच्यावरती. आणि हे 2 वे कॉन्व्हर्सेशन असलेलं पाहिजे की मी एकटाच बोलतोय आणि तुम्ही काही त्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाही किंवा आन्सर सांगा म्हणजे प्रश्न विचारत नाही तर ते उपयोगाचं नाहीये. म्हणून आपण वी ट्राय की आपलं सेशन जे असेल ते 2 वे कम्युनिकेशन मध्ये ठेवूया, जेणेकरून तुम्हालाही त्याच्याकडून जास्त मिळेल माझ्याकडून आणि मलाही तुम्हाला खूप काही देता येईल. नक्कीच नक्कीच दादा. आणि काय तुमच्या मनात प्रश्न असतील ड्युरिंग आधीच्या गोष्ट तर आधी सांगायचं तर बऱ्यापैकी इंटरव्ह्यू सगळे अवेलेबल आहेत युट्यूब वरती, फेसबुक वरती. तर तरी पण पुन्हा एकदा सांगावं असं की 10वी 11वी जरा म्हणजे दादा ते पहिले दादा हा दादा एक सेकंड आपल्याला थोडं थांबवतो. बोला. आणि माझा तिथूनच पहिलाच प्रश्न आपल्यासाठी आहे की हम्म. दादा गेल्या 28 वर्षातील म्हणजे आता जे 28 वर्ष संपूर्ण होत आहेत तर आष्टा ते मसुरी प्रवास वाया मांडकी पालवण आम्ही सर्व विस्तृतपणे ऐकण्यास इच्छुक आहोतच. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण इथून 10वी 12वी पेक्षा आम्हाला जर सुरुवातीपासून थोडं म्हणजे सांगितलं की तर आम्हाला जास्त अजून ऐकायला संधी मिळेल, कारण ते आपण कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं नाही. हा 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 तर आधीचा प्रवास असा आहे की 1ली ते 4थी शिक्षण हा आश्रमशाळा आष्टा या ठिकाणी झालं होतं. माझं जसं मूळ गाव बघितलं तर सांगलीमध्ये येते, महाराष्ट्रामध्ये सांगली. आणि सांगलीमध्ये वाळवा तालुक्यामध्ये ऐरवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि 800 लोकसंख्येचं जवळपास गाव असेल. असं काही मोठं लोकसंख्येचं गाव आहे असं काही नाही. तिथून हा प्रवास आहे. आणि प्रवासाच्या बाबतीत अजून सांगायचं तर माझे वडील हे सध्या ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतात मिरज पंचायत समितीला. आई ही अंगणवाडी सेविका होती. आणि 1ली ते 4थी थोडंफार चांगलं होतं अभ्यासामध्ये, जवळपास चांगले मार्क्स मिळायचे. पण 4थी मध्ये एक ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये माझी हाताची बोटं गमवावी लागली मला. आणि त्याच्यानंतर मला रायटी टू लेफ्टी हा प्रवास करावा लागला. मला रायटिंग करायला लागलं. त्यामध्ये माझ्या घरातल्यांचं खूप एक्स्ट्रा ऍक्टिव्ह असल्यामुळे हे इन्सिडेंट घडले माझ्या हातून आणि त्याचा मला खूप पुढे म्हणजे त्रास झाला त्याचा. आणि तरी पण घरातल्यांनी सोडली नाही की बाबा मुलाचा उजव्या हाताची बोटं गेलेत म्हटल्यानंतर तो पुढे काही करू शकत नाही, शिक्षण थांबलं असं खूप लोकांचं म्हणतात. पण आई अंगणवाडी सेविका असल्यामुळे घरातल्यांनी पुन्हा हाताला धरून तो पुन्हा अर्धी वेलांटी, पूर्ण वेलांटी हे शिकवायला चालू केलं. आणि त्याच्यातून मग शिकत गेलो. आणि लिहिता येत नव्हतं, मग हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. आणि 5वी ते 10वी असं सांगायचं तर प्रवास खूप काही असा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट किंवा मला खूप काही येते असं काही नाही. जेमतेम सांगायची गोष्ट तर 5वी ते 9वी ह्या कालावधीमध्ये मला फक्त 40 ते 48 ह्या दरम्यान म्हणजे 50% मार्क्स पर्यंतच मार्क्स पडायचे. मग असं म्हणलं जातं की 9वीला जेवढे मार्क्स पडतात ना त्याचे 10% मायनस होतात तुम्हाला 10वीला. ओके. मग 10वीला असं असेल तर मग विचार केला तर 45% त्यावेळी पडलेली 9वीला -10 म्हटल्यानंतर 32% म्हणजे जवळपास नापास झालो आपण. असं आहे. मग असं असेल तर मग म्हणलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला 10% कमी करायचे नाही 10वीला, वाढवायचे. तर आपला आलेख कधी खाली आला नाही पाहिजे, चढता असला पाहिजे. म्हणून 10वीला जरा अभ्यास केला आणि 62-63च्या जवळपास काहीतरी मार्क्स पडले. आणि त्याच्यातनं सांगायची गोष्ट अजून एक की 62-63 जर मार्क्स पडले, हॅलो एक सेकंड जस्ट मिनिट. आणि मग विषय आपल्याला काय करायचं डिसाईड होतं. मग त्यावेळी BA करायचं, कारण की MPSC माझ्या डोक्यात विचार होता की आपल्याला काय करायचं तर MPSC करायचंय. म्हणून मग विचार केला की काय करायचं. मग 11वी 12वी सायन्स करायचं ठरवलं. आता 60% वरती सायन्सला कुठे ऍडमिशन देत नाहीत.
पण जरा ओळखी असल्यामुळे डोनेशन दिल्यामुळे जरा सायन्सला ऍडमिशन मिळालं तिथं. आणि सायन्स करत असताना सायन्सची एवढी बिकट परिस्थिती होती की म्हणजे सगळे म्हणतात की आज युपीएससी झाला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे रिनाऊंड एक्झाम मध्ये पास झालाय, तर तुम्हाला असं सगळे विचारतात की तुमचं इंग्लिश खूप चांगलं असेल. असं काही नव्हतं, इंग्लिश खूपच सुमार लेवलचं होतं, जसं आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी मुलांचं असतं. मला इंग्लिश त्यांच्यापेक्षा पण कमी असेल कदाचित, कारण की ज्यावेळी बायोलॉजीचं फर्स्ट लेक्चर असायचं, आमचं फर्स्ट लेक्चर बायोलॉजीच होतं 11वी सायन्सला, आणि त्याच्यामध्ये मी मराठीमध्ये लिहायचो सगळं, कारण की इंग्लिश येत नव्हतं, इतकं वीक इंग्लिश होतं. आणि 11वी-12वी वर्ष जरा मी माझ्या आयुष्यातील क्रांतिकारी वर्ष म्हणतो, कारण की क्रांतिकारी अशासाठी की एक तर सांगली आणि त्याच्यात वाळवा तालुका, आमच्या वाळवा तालुक्यात एक म्हण फेमस आहे, खोकला की ठोकला, की जरा वातावरण असं आहे की की जरा काय झालं की अग्रेशन खूप असते. आणि पोरांच्या मध्ये ह्या वयामध्ये तर 11वी-12वी मध्ये आपण शाळेतनं जरा नवीन कॉलेजमध्ये इंटर केलेलं असतोय, आणि त्याच्यामध्ये खूप काही मित्रमंडळी आणि असं मित्रपरिवार मोठा होता की त्याच्यामुळं हा जरा वेगळा मार्ग पकडला गेला आणि त्याच्यातून हा प्रवास चालू झाला. पण त्याच्यात ही क्रांतिकारी वर्ष अशासाठी की ह्या वर्षात मी खूप काय म्हणजे घरातल्यांना खूप त्रास झाला माझ्यामुळे. घरातल्यांना असं की एक वेळ अशी आली की घरातून बाहेर काढण्यात आलं, की म्हणजे घरातनं बाहेर काढणं की बाबा तुला जमत नाही तर तुला काय बनायचं आहे, तर तुला काय गुंडगिरी करायची आहे का, तुला मारामारी करायची आहे का, तर तू घरातनं बाहेर जा, तू इथं राहू नकोस. घरात वडिलांचं खूप मोठं काम होतं समाजामध्ये, वडिलांनी खूप चांगली कामं केली होती. तसं मग मग त्यामुळं ती प्रेरणा घरातनं होती. पण थोडं 11वी-12वी मध्ये हे गेलं. मग 11वी-12वी ज्यावेळी संपली आणि नशिबानं 56% मार्क पडली आणि पास झालो मी 11वी-12वी. आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं की मी बीटेकला ऍडमिशन घेत होतो, कारण की फिक्स होतं आपल्या डोक्यामध्ये की मला एमपीएससी करायचं आहे किंवा युपीएससी करायचं आहे. मग सगळ्यांच्या प्रमाणेच मलाही संधी मिळाली की मी बीए करून एमपीएससी करावं असं माझी इच्छा होती. मग मी गायडन्स घेतला तिथं. आमच्या आष्टामध्ये एक सर होते, फाळके सर म्हणून आहेत, जे एमपीएससीचे क्लासेस घेतात. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की ते पप्पांचे मित्र असल्यामुळे त्यांनी मला एक सजेस्ट केलं की तू जर एमपीएससी ला जात असशील तर फक्त बीएच्या बेसिसवरती जाऊ नकोस, कारण की समज जर तुझं सिलेक्शन झालं नाही तर तुझ्याकडे प्लॅन बी काय, तू कशावरती कमवणार किंवा तुझ्या लाईफ कशावरती चालणार. तर तसंच माझ्या बाबतीत झालं आणि मग मी ठरवलं की हा बाबा आपल्याला इंजिनिअरिंग करायचं नाही तर आपण बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग करूया. त्यांनी मला बीएससी ऍग्री दिलं होतं सजेशन, पण माझ्याकडे बी ग्रुप नसल्यामुळे मी बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, आणि ते पण मांडकी पालवणला आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर खूप काय बदल, म्हणजे मी असं म्हणतोय की माझ्या आयुष्यातले चांगले काही सगळे बदल झाले असतील बऱ्यापैकी. आणि चांगली लोक कुठं जास्त भेटली तर कॉलेजमध्ये. आणि कॉलेजचं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये बदलण्यामध्ये, अभ्यासामध्ये किंवा नॉलेजमध्ये मी असं नाही म्हणू शकत की नॉलेज पूर्ण आपलं आयुष्य असते कॉलेजचं 4 वर्ष, कारण की सेमिस्टर आल्यानंतरच अभ्यास करणार आहे, उद्या पेपर आहे म्हटल्यानंतर आपण आज अभ्यास करणार आहे, अशी स्थिती असते सगळीकडे इंजिनिअरिंग कॉलेजला. त्यावेळी एक होतं की कॉलेजला गेलोय तर जाणारा म्हणजे एक डिसाइडेड होतं की जेवढा त्रास आपल्याला आई वडिलांना 11वी-12वी मध्ये आपल्यामुळे झालाय तेवढाच अभिमान झाला पाहिजे. जिद्द होती की काहीतरी बदल करायचा. म्हणून मी प्रवासामध्ये सगळ्यांना सांगतो की सगळे मला इंटरव्ह्यू मध्ये वगैरे प्रश्न विचारतात की तुमचा प्रवास जर तुम्ही 2 वाक्यामध्ये सांगाल तर कसा होता, तर मी सांगतो की सत्या ते सत्यजित, सत्यजित हा पर्यंत हा प्रवास आहे, सत्या ते सत्यजित. आणि ह्या प्रवासाला जवळपास 2010 ते 2020 जवळपास रिझल्ट येईपर्यंत जवळपास 10 वर्ष लागली हा बदल करण्यासाठी. आणि हा बदल झाल्यानंतर खूप आयुष्य वेगळं आहे. मग अजून एक होतं की पहिल्यापासून ध्येय निश्चित होतं, म्हणजे आपल्या मुलांच्या मध्ये जे आता करतायत अभ्यास वगैरे किंवा काही करायची इच्छा दाखवतात, त्यांच्यामध्ये एक फिक्स नाही की मला करायचं काय, कारण की मी जे क्वेश्चन घेतोय ना त्याच्यामध्ये खूप काही ड्युएलिटी दिसते की मला करायचं काय, हेच फिक्स नसते. आणि त्यामुळं खूप म्हणजे प्रॉब्लेम्स होत जातात. आता माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं एक एम फिक्स होतं की मला काहीतरी समाजासाठी करायचंय. मग समाजासाठी करायचंय तर कोणत्या मार्गाने करायचंय? मग त्याच्यामध्ये 2 मार्ग आपल्याकडे असतात समाजासाठी करायचे. एक तर तुम्ही पॉलिटिक्स जॉइन करा किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं चांगलं पोस्ट मिळवा आणि देशासाठी किंवा समाजासाठी काम करा. मग हे ज्यावेळी फिक्स होतं ना, मग करायचं का?
का हे फिक्स होतं याचं कारण पार्श्वभूमी पण असं आहे, कारण की वडील हे आदर्श ग्रामसेवक होते माझे आणि वडिलांची अशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 18,000 ग्रामसेवक काम करतात. त्या 18,000 ग्रामसेवकापैकी माझे वडील चांगले ग्रामसेवक काढले, ज्यांनी खूप काही चांगलं म्हणजे राष्ट्रपती पदक विजेते आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये देश लेवलला 2 गावं, महाराष्ट्र लेवलला 2 गावं पहिल्या नंबरमध्ये आणणारे, म्हणजे तुंग आणि कवठीप्रणान सांगली जिल्ह्यातली. असं काम हे वडिलांनी चांगलं समाजामध्ये केलं होतं आणि पप्पा हे ग्रामसेवक असताना ते ग्रासरूट लेवलला डेमोक्रेसीमध्ये जाऊन कसं काम करायचं हे जे नवीन अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना लेक्चर किंवा ट्रेनिंग देण्याचं काम करत होते. त्यामुळं वडिलांचं एवढं मोठं काम होतं समाजामध्ये, त्यामुळे एक प्रेरणा मिळत गेली की आपल्याला पण काहीतरी असं चांगलं काम करायचंय आणि हे फिक्स होतं लहानपणापासून. त्यामुळं कॉलेजला गेल्यानंतर पण एक फिक्स होतं की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आणि त्याच्यामुळं मी वेगवेगळ्या पार्टिसिपेशन करायचं. म्हणजे कॉलेजमध्ये असं सिच्युएशन होती ना की पहिलं 6 महिने तर खूप धांदलीमध्ये गेलं, कारण की खूप कमी अभ्यासाची सवय होती 11वी-12वी ला. कसं तर 12वी पास केली होती आणि मग डिसाईड केलं होतं की एक व्हायचं की आतापर्यंत आपण कधी नापास झालेलो नाही. पास झालोय. मग ऍटलीस्ट आपण पास झालं पाहिजे. मग खूप अभ्यास करायचा. इंजिनिअरिंगला पास करणं अवघड असते असं मी ऐकलेलं आणि ते प्रत्येक गोष्टी वेळी बोललं जातं ना की पहिली सेमिस्टर काढली म्हणजे तुमच्या सगळ्या सेमिस्टर निघाल्या. अशा प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला सांगितलं जाते. फर्स्ट इयर काढलं म्हणजे 4th इयर तुमचं क्लिअर झालं असं सगळं सांगितलेलं असते. तर ते डोक्यात होतं. त्यामुळे पहिली 6 महिने खूप अभ्यास केला. म्हणजे कुठं न लक्ष देता फक्त अभ्यास आणि नशिबानं त्यावेळी माझा रूममेट मला चांगला मिळाला कॉलेजच्या वेळी. कॉलेजच्या वेळी तुम्ही कदाचित ऐकलं असेल हिमालय गणाचारी म्हणून आपले त्यावेळी फर्स्ट सेमिस्टरला 4 युनिव्हर्सिटी टॉपर होता तो हिमालय गणाचारी आमचा मित्र. आता तो एम.टेक करतोय भुवनेश्वरला. एम.टेक झालं त्याचं, आता पी.एच.डी चालू आहे भुवनेश्वरला. आणि हे सांगायची गोष्ट. मग तो होता. मग तो दिवस-रात्र अभ्यास करायचा माझ्यापुढं. मग त्याच्यातनं आपल्याला असं वाटतं, की तो दिवसभर अभ्यास करतोय, तर आपण कदाचित 1 तास तरी अभ्यास केला पाहिजे. मग लेक्चरमध्ये काही समजायचं नाही आपल्या जे कॉलेजमध्ये लेक्चर व्हायचं त्यावेळी काही समजायचं नाही. कारण की खूप IQ लेव्हल कमी होता आणि इंग्लिशचं एवढं सवय नसल्यामुळं खूप काही टेक्निकल टर्म्स माहीत नव्हत्या. मग मी रात्री काय करायचो, त्याच्याजवळ बसायचो आणि हिमालयला सांगायचो, की माझ्या मित्राला रूममेट होता, की "तू मला समजून सांग बाबा." मग तो मला काही दिवसभरात झालं ते 1 तासाभरात समजून सांगायचं आणि मी ते रेकॉर्डिंग करून ठेवायचं. व्हॉइस रेकॉर्डिंग आणि ते रेकॉर्डिंग मी ऐकायचो आणि मग समजायचं आणि मग अभ्यास वाचायचं आणि मग त्याच्यातनं डेव्हलप झालं. मग कॉलेजला मी अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगेन, की चांगली मित्र म्हणजे जाणून बुजून तुमच्याकडे खूप असा मोठा साठा असला पाहिजे, की चांगल्या मित्रांचा. कारण की एक तर तुमचं आयुष्य 2 लोकं म्हणजे बनवू शकतात किंवा बिघडवू शकतात. एक तुम्ही स्वतः. म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती आहे, की तुम्ही तुमचं आयुष्य कसं बनवणार आहे, कसं करणार आहे, हे तुम्ही डिसाईड करायचं. आणि दुसरा तुमचे मित्र. कारण की तुमच्या मित्रावरून कळतं, की तो कधी-कधी चुकीच्या मित्रामुळे चुकीच्या गोष्टी आपल्या खूप येतात आणि आपण रस्ता भटकून जातो आणि त्याच्यामुळं मग खूप प्रॉब्लेम्स होऊन जातात तुमच्यामध्ये. ओके. तर हे मग त्यावेळी मग तो मित्र रूममेट चांगला होता. मग डिसिजन घेतला की त्याच्यामुळे अभ्यास करायचा. मग कॉलेजला असताना खूप काही गोष्टी अशा म्हणजे नुसतंच अभ्यास म्हणजे अभ्यासिक अभ्यास नसायचा आमचा. स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेशन असायचं, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेशन असायचं, मयूरपंख किंवा कॉलेजचं कुठलंही सेमिनार घ्यायचं असू दे, कुठलीही लिडरशिप क्वालिटी दाखवायची असते. प्रत्येक ठिकाणी पार्टिसिपेशन असायचं. असं नाही की आम्हाला काही लीडर बनायचं होतं किंवा काय नाही. पण पाठीमागे कधी पण असा माझा विचार असायचा की आपण एखादी वाईट गोष्ट करताना जर विचार करत नाही ना, तर आपण चांगली गोष्ट करताना पण विचार केला नाही पाहिजे. मग चांगली गोष्ट करतोय ना, तर मग मग त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये खूप काही चांगले आम्ही उपक्रम राबवायचा प्रयत्न केला होता, की जसं एम-पी-एस-सी साठी आम्ही मुलांच्यासाठी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या मुलांच्यासाठी जसं आपल्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कृषी मित्र संघटना असते, तशी आम्ही आपल्या कॉलेजमध्ये आपल्या सरांच्या परमिशनमध्ये आर.टी. जाधव सरांच्या मदतीने, चोरगे सरांच्या मदतीने अशी स्टुडंट काउन्सिल तयार केली होती, जी यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या मुलांना आफ्टर लेक्चर जे आपलं कॉलेज संपल्यानंतर एकत्र येऊन डिस्कशन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, बुक्स आणण्यासाठी आपण तो प्रयत्न केला होता.
तसं काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम कायम करत राहायचं, असं कायम डोक्यात असायचं, काहीतरी चांगलं करायचंय. मग जे आपले आमच्या इयरची जे इयर डाऊन मुलं झाली होती किंवा ज्यांचे बॅकला विषय होते, त्यांच्यासाठी आम्ही एक्स्ट्रा लेक्चर स्वतःहून मुलं, आता माझं एफ-एस चांगलं आहे किंवा माझं मशीन डिझाइन चांगलं आहे, तर मी मशीन डिझाइन आम्ही आमच्या जे पास झाले होतो ना, ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि ते शिकवायचो. म्हणजे पहिल्यापासून होतं की आपण एकटं पुढे जायचं नाही. आपण आपल्या बरोबरच्या मुलांना किंवा आपल्या मित्रांना पुढे घेऊन जायचं. मग आणि इयर म्हणजे त्याच्यासाठी आम्ही म्हणजे त्यावेळी इयर म्हणजे तुमचं सगळं काही असते आणि इयरसाठी खूप काही करायची इच्छा असते. तसंच आम्ही करायचो. ही गोष्ट त्यावेळी. मग कॉलेजला असताना खूप काही किस्से असे होते की ज्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. अ, म्हणजे असं हॉस्टेलला तर खूप काही शिकायला मिळतं. त्याचबरोबर म्हणजे अभ्यासाची म्हणतात ना, की काहीतरी वेगळं करायचंय. मग मार्ग माहीत नव्हतं. मग त्यावेळी आमच्या वेळी एक टीचर होते, ढेरे सर म्हणून होते, जे आपल्या मांडकी पालवनच्या कॉलेजला शिकवायला होते आणि ते अ, चा अभ्यास करायचे आणि तिथे टीचिंग पण करायचे. मग त्यांच्यामुळं थोडंफार एम-पी-एस-सी कडून मी यू-पी-एस-सी कडे डायव्हर्ट झालो. मग विचार केला, की जर आपल्याला करायचंच आहे ना, तर आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे. का मग आपण बारक्यावरती? मग मग कॉलेजला असताना एक खूप चांगली गोष्ट काय झाली, की वाचनाची सवय लागली मला. म्हणजे खूप सारी पुस्तकं वाचली गेली मला. मी हिटलर वाचला, मी महात्मा गांधीजी वाचले, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, मी ए-पी-जे अब्दुल कलाम वाचले. अशी खूप सारी पुस्तकं वाचली गेली. मी कार्व्हर वाचले. मग ह्याच्यातनं असं कळालं, की ज्यावेळी मी ही वेगवेगळी आत्मचरित्र वाचत होतो, त्याच्यातनं कळालं, की आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट पडला माझ्या आयुष्यामध्ये पुस्तकाचा कुठला तर विंग्ज ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांचं जे पुस्तक आहे, त्याचा मला सगळ्यात जास्त प्रभाव, सगळीच पुस्तकं चांगली आहेत, पण मला त्यांचा विचारांचा खूप मोठा प्रभाव राहिला माझ्या आयुष्यामध्ये. मग त्याच्यामुळं डिसाईड केलं की लो एम इज अ क्राईम. मग करायचं आहे ना, तर लो एम क्राईम आहेत ना, तर आपल्याला करायचं तर ध्येय मोठी ठेवायचं. मग त्याच्यासाठी कितीही मेहनत घ्यायला लागली तर चालते, पण घ्यायची. हे फिक्स होतो कॉलेजला असताना. मग हे कॉलेजचे दिवस असे सगळे चालू होते. ह्याच्याबद्दल अजून काय व्यतिरिक्त तुम्हाला कॉलेजच्या जीवनाबद्दल काय विचारायचंय कुणाला क्वेश्चन्स? दादा, हं. आपण जीएस होतो स्वतः आणि हां. जीएस सोडून आपल्याकडे कोणती कोणती पदं होती? हा एक पहिला प्रश्न. आणि हे पूर्ण जीएस असताना किंवा ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पार्टिसिपेट करत असताना याचा आपल्याला आत्ता युपीएससी देताना या सर्व गोष्टींचा कसा फायदा झाला? कारण अ, सध्या दादा असं झालं की मग तो जबाबदारी घेतोय तर त्याला घेऊ दे, आपण मागं राहू, रूमवर झोपून राहू, अशा कुठेतरी गोष्टी होत असतात. तर त्याच्याबद्दल आपण आम्हाला सर्व ज्युनियरला काय सांगाल? कॉलेजला असताना एक होतं जीएस पद होतं, त्याच्याबरोबर स्टुडंट काउन्सिलचं होतं. म्हणजे कॉलेजला खूप सगळे म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जेवढी काही पोस्ट म्हणजे पदं होती ती सगळी सगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. म्हणजे हॉस्टेल रिप्रेझेंटेटिव्ह असू दे किंवा स्पोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह असू दे, कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह असू दे, क्लास सीआर म्हणून काम केले, त्याच्याबरोबर स्टुडंट काउन्सिलचा हेड म्हणून काम केले, जीएस म्हणून काम केले. आम्ही युपीएससी एमपीएससीचं जे सेंटर इस्टॅब्लिश केलं त्याचं आम्ही आमच्या सिनियरच्या ह्याच्यात संग्राम भुसरे दादा वगैरे आम्ही सगळे मिळून चालवायचो. म्हणजे खूप काही गोष्टी आम्ही अशा करायचो आणि त्याचा फायदा माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये कसं झालं, की माझी भीती मोडली. लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप होत गेली. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला कुठेही गेलात, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात, म्हणजे तुम्ही युपीएससी करा, एमपीएससी करा, बिझनेस करा, तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करा, कधी ना कधीतरी तुम्हाला लीडरशिप क्वालिटीज दाखवायचे. आणि याचा फायदा असा झाला, की मला कधी स्टेज फिअर झालं नाही त्यामुळे. मला कधी घाबरायला झालं नाही, की लोकांना एकत्र घेऊन काम करायचंय. कारण की अल्टिमेटली तुमचं सक्सेस इथून पुढे म्हणजे आता आपण कॉलेजमध्ये आहे त्यामुळे आपण म्हणतात ना, की एक प्रोटेक्टिव्ह जागेमध्ये आहे. अजून आपण त्या रेसमध्ये आलेलो नाही. तुम्हाला आयुष्यात कधी ना कधीतरी लीडरशिप क्वालिटीज दाखवावी लागणार आहे. लोकांना एकत्र घेऊन काम करावंच लागणार आहे आणि तोच माणूस म्हणजे तुम्ही फक्त काम करून मोठं होऊ शकत नाही. तुम्ही लोकांच्याकडून कामं करून घेऊन तुम्ही मोठं होऊ शकता. आणि त्याचा फायदा खूप झाला. इंटरव्ह्यूला खूप फायदा झाला त्याचा. कारण की खूप काही क्वेशन्स त्याच्यावरती आले, कॉलेजच्या आयुष्यावरती विचारले गेले आणि त्याचा खूप काही फायदा झाला मला. अजून कोणता प्रश्न कोणाला विचारायचा आहे? जर कॉलेजमध्ये कोणाला आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर आपण हँड रेज करून किंवा चॅट बॉक्समध्ये टाकून
विचारू शकता, म्हणजे तुम्हाला अनम्यूट करता येईल आम्हाला. आणि दादा तत्पूर्वी त्यांचा प्रश्न येण्यापूर्वी मी एक प्रश्न घेतो, थोडं मागे येतो आपल्या आयुष्याबद्दल. आणि की आपण आतापर्यंत ते हाताचा अपघात एवढा फोकस केला नाही, तर दादा जी गोष्ट आपल्यात म्हणजे थोडी एक नकारात्मक गोष्ट आहे, तर त्याचा तुम्ही कुठेतरी आम्हाला बाऊ करताना दिसत नाही आहात. तर आमच्याकडे कसं होतं दादा, की प्रॉब्लेम झाला तर आम्ही तीच गोष्ट धरून बसतो किंवा आम्ही त्याच गोष्टीचा बाऊ करत बसतो. तर ह्याच्यावरती आपण कशी मात केलीत आणि आम्हाला काय सांगाल, की त्या गोष्टीचा बाऊ करणे वगैरे? कारण आपण कुठेच आम्हाला तसं दिसत नाही आहात. बाऊ करण्याचा काही अर्थच नाही आहे, कारण की काही गोष्टी आयुष्यात खूप घडत असतात. जसं सांगायचं तर हा ऍक्सिडेंट जो माझ्या आयुष्यामध्ये झाला होता, त्याच्यानंतर एक होतं की बाऊ करण्यात काय नाही, कारण की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठला जो प्रॉब्लेम येणार आणि त्याच्यावरती पाय देऊन, म्हणजे युपीएससी असू दे किंवा तुम्हाला प्रत्येक आयुष्याची प्रत्येक ठिकाणी असू दे, तुम्हाला प्रत्येक वेळी अपयशावरती पाय देऊन उभा राहता, त्यावेळेस तुम्ही अपयशाची ज्यावेळी पायरी चढतो त्यावेळी यशाकडे मार्गक्रम करतो. आणि ज्यावेळी आपण ऍक्सेप्ट करतो ना, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, त्यावेळी याच्याशी लढणं किंवा याच्याशी संगनमत करणं, जेवढं मी ह्याला लपवून ठेवेन किंवा जेवढं मी ह्याला मोठं करेन, म्हणजे कधी असते की दोन गोष्टी असतात, एक तर तुम्ही प्रॉब्लेमला मोठं करा किंवा तुम्ही प्रॉब्लेमपेक्षा मोठं बना, जेणेकरून प्रॉब्लेम तुमच्या पुढे येणार नाही. मग बेसिक आहे की तुम्ही प्रॉब्लेम पेक्षा मोठं व्हायचं, आणि कदाचित तेच एक फायटिंग स्पिरिट असेल, त्याच्यामुळे मी जास्त काही त्याच्याबद्दल बोलत नाहीये. असं आहे. श्रेयस सर, ओमकार महाडिक यांना प्रश्न आहे, तर आपण त्यांना अनम्यूट करता का? ओके. हा ओमकार, हॅलो सर. एक सेकंड ना, जस्ट अ मिनिट. हा ओमकार बोल. हॅलो सर, माझा क्वेश्चन आहे की आता बरेचसे इंटरनेट सोर्सेसवर, वेबसाईटवर इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल असते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी, कॉम्पिटिटिव्हसाठी. तर त्या आपण इंटरनेट सोर्सेसवर रिलाय करू शकतो का? आता तू कोणती सोर्सेस अवेलेबल करतोयस, म्हणजे आता सगळेच सोर्सेस ऑथेंटिक नाही आहेत असं मी खरं सांगतो, कारण की इंटरनेट असं एक माध्यम आहे की त्याच्यातनं तुम्हाला खूप कलेक्ट, कारण की नॉलेज म्हणजे इंटरनेटवरती खूप काही नॉलेज तुम्हाला अवेलेबल आहे, पण त्यातलं काय करायचं आणि काय नाही करायचंय हे महत्वाचा गोष्ट आहे. आणि दुसरं असं आहे की आपण काय करतो, म्हणजे खास करून मी जे फेल्युअर लोकांनी युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये फेस केले, त्याच्यामधून मला एक जाणवलं की मुलं काय करतात की आज एक पुस्तक वाचतायत आणि थोडे महिन्याभरानंतर दुसरं पुस्तक हातात घेऊन हे करतायत. म्हणजे एकच पुस्तक घेऊन तुम्ही रिव्हिजन करण्यापेक्षा तुम्ही 10 पुस्तक घेऊन एकाच विषयाची वेगवेगळ्या प्रकारे रिव्हिजन करताय. त्यामुळे प्रकच काहीच होत नाही, आणि प्रॉब्लेम असा होतो की सोर्सेसच्या पाठीमागे पडण्यापेक्षा लिमिटेड रिसोर्सेस अँड मॅक्झिमम रिव्हिजन, इट इज अ की पॉइंट आहे तुमचं सक्सेस. ओके, थँक्यू सर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण आता करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी आपण न्यूजपेपरवर डेली एक 1.5 hour घालवण्यापेक्षा मॅगझिनवर पण आपण फोकस करू शकतो का फक्त? न्यूजपेपर तुम्हाला रिडिंग खूप पाहिजेत, कारण खास करून एडिटोरियल तुम्ही जे अभ्यास करता त्याच्यामध्ये एडिटोरियल खूप महत्वाचे आहेत, ते वाचलेच पाहिजेत. मॅगझिन्स इम्पॉर्टंट आहेतच, मॅगझिन्स कोणतीही एक, म्हणजे सगळेच मॅगझिन्स वाचण्याची गरज नाही, 10-12 2-3 मॅगझिन्स, एक मॅगझिन वापरा, पण त्याची नंबर ऑफ टाइम रिव्हिजन पाहिजे, पण त्याचं इनडेप्थ नॉलेज त्याच्यामध्ये कव्हर केलेलं असते, त्याचं पूर्णपणे अनालिसिस करून त्याचं युपीएससी साठी खास करून त्याचं क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आपण युपीएससी वरती थोड्या वेळाने येऊया, कारण की आता फक्त आपण कॉलेज लाईफ वरती बोलतो. नक्की नक्की दादा, ओके, नक्की. थँक्यू दादा. आणि दादा त्याच्या आधीचा एक परत एकदा प्रश्न, की हॉस्टेल लाईफ, कॉलेज लाईफ, म्हणजे की डायरेक्ट आपण जर गेलो तर म्हणजे सुर्वे सर म्हणा किंवा सदा आपला चव्हाण, या सर्व गोष्टींशी हे रिलेट करून जाते ह्या गोष्टी, किंवा मग कॉलेजचं काही असेल, एखादा पिऊन म्हणा, हे ह्यातले काही अनुभव किंवा काही किस्से, किंवा आपली जीएसची ट्रॉफी म्हणा, किंवा अजून स्पोर्टेक्स म्हणा, किंवा बर्थडेच्या काही आठवणी असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. कॉलेजला असताना तशा खूप काही आठवणी आहेत, हॉस्टेलच्या तर काय अनगिनत आहेत, तेवढं सांगायचं म्हणजे असं कोणता विषय नसेल जो आम्ही डिस्कस केलं नाही, असं कोणतेही दंगा असेल असं सोडलेलं नाही. बर्थडेचे तर आहेतच सगळे, म्हणजे निर्म्यानं आंघोळ घालणे, रात्री 12 वाजता उठून आणि मारणे, चादर घालून, हे सगळ्या गोष्टी त्यावेळी चालायच्या, त्या आधी चालत असतील कदाचित. होय, नक्की. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आहे. खूप काही हॉस्टेलच्या गोष्टी म्हणजे जेवणाच्या आहेत, म्हणजे एकतर पश्चिम महाराष्ट्राला आल्यामुळं खूप काही भाजीपाला खायचं सवय असतो, आणि एकदम तिकडे आल्यानंतर बटाटा एवढा 4 वर्षात कधीच
कधीच खाल्ला नव्हता आयुष्यात तेवढा बटाटा मी त्याच्या 4 वर्षात खाल्लेला आहे. खास करून खांडेकरचे वडापाव आणि चहा. त्या गोष्टी खूप जवळच्या आहेत. सुर्वे सर आहेत. सुर्वे सर कायमच सपोर्टिव्ह राहिलेत माझ्यासाठी. खास करून प्रत्येक गोष्टीत मला ज्यावेळी सरांची मदत लागली त्यावेळी कॉलेजचे जे सर मेस हँडल करणारे आपले त्या सरांनी म्हणजे प्रत्येक सरांनी म्हणजे असं कुठल्याच असं सरांच्यासाठी मी असं बोलू शकत नाही, कारण की खास करून पर्टिक्युलर माझ्यासाठी कुठल्याही सरांचा कधी उपद्रव किंवा असं झालेलं नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक सरांनी कारण की मी चांगल्या गोष्टीच बऱ्यापैकी घेऊन जायचो, त्यामुळे सपोर्टिव्ह असायचा. आणि अभ्यास प्रेशर आहेच कॉलेजला, म्हणजे कधीच आम्ही पुस्तक घेऊन अभ्यास केला नाही. त्याच्यातला आम्ही नोट्स 10 आठवडाभर आधी ते प्रिंट करून आणायचं आणि एकत्र बसून अभ्यास करायचा. कधी स्वतःहून रिडिंग कधी केलेलं नाही. खूप करून ग्रुप डिस्कशनची सवय असल्यामुळं मित्र खूप आम्ही सगळे बसून ग्रुप डिस्कशन करायचो आणि त्याच्यातनंच पेपर द्यायचो. असं आहे. स्पोर्टेकचं खूप काय म्हणजे जीसी आपण म्हणजे खास करून बीटेकच्या मुलांनी मला वाटते सेकंड इयरला आम्ही पहिल्यांदा सेकंड इयरनं जीसी म्हणजे जिंकली होती. ती आमच्या बॅचनं जिंकली होती आणि त्याच्यानंतर बीएससी ॲग्रीच्या सेकंड इयरनं जिंकली गेली पुढच्या वर्षी. तर पहिल्यांदा असं झालं होतं की 4th इयर सोडून कुठल्या इयरनं जीसी जिंकले आणि त्यातल्या त्यात बीटेकच्या सेकंड इयरनं मला वाटतं बीटेकची ती सेकंड जीसी होती. त्यामुळं ती खूप जवळची होती आणि खूप म्हणजे युनिटी ऑफ बीटेक त्यावेळी आम्हाला दिसायचं. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण आमच्याकडे गाड्या नव्हत्या, आम्ही सेकंड इयरला असल्यामुळे आम्ही काही रॅली काढू शकलो नाही, म्हणून आम्ही डीजे आणलेला आणि त्याच्यामधून आम्ही रॅली काढलेली जीसीची. ती वेगळीच मजा आहे. आणि त्याच वेळी आमच्या वेळी काय झालं, चुकून आम्ही फटाके लावले आणि ती जाऊन ते साईडला जे गवत वगैरे असतं त्याच्यामध्ये ती ठिणगी पडली आणि मोठी आग लागली जवळपास आणि ती विझवता नाकी नऊ आला आम्हाला. म्हणजे असे काही किस्से खूप काही झालेले आहेत कॉलेजचे असताना. स्पोर्टला भांडणं आहेत, दंगा आहे, ॲग्रीबीटेक भांडणं आहेत. पण आज आपण बाहेर पडतोय ना त्याच्यानंतर ते वाटते की किती संकोचित वृत्ती होती की त्यावेळी ॲग्रीबीटेक आम्ही, पण आज आम्ही ॲग्रीची बीटेकची मुलं ज्यावेळी आमच्या इयरची किंवा सिनियर वगैरे भेटतात त्यावेळी असं वाटतंय की अरे ही म्हणजे मोठे जर दादा भेटत असतील तर लहान भावासारखं ट्रीट करतात आणि कोण लहान जर ॲग्रीचा भेटत असेल तर लहान भावासारखं त्याला ट्रीट आमच्याकडून केलं जातं. त्यामुळे तिथंच तात्पुरतं आहे ते. त्यामुळे त्याच्यात काही इंटेलिजन न होता एकत्र होऊन विकास करणं किंवा एकत्र होऊन पुढे जाणं हेच मला वाटते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यावेळी. त्याला जोडून दादा प्रश्न पुढचा असा की त्या दिवशी मी विचारला होता पण आता सगळ्यांसमोर की हॉस्टेल मधलं आणि कॉलेज मधलं मिस करायचं झालं तर काय मिस करताय या सर्व गोष्टी व्यतिरिक्त? मिस करायचं झालं तर मित्र, कारण की हॉस्टेल आणि कॉलेज मधले, कारण की आपण बाकावरती तर प्रेम करत नाही, आपण त्या भिंतीवरती प्रेम करतोय. आपण त्या मित्रांचा सहवास, ते मित्रांचे जोक्स, ती मैफिल जी आपण त्यावेळी साजरी केलेली असते सगळ्यांनी बसून, त्याला आपण मिस करतो कॉलेजमध्ये. सगळ्यात जास्त मला मित्र माझे त्या कदाचित मला असं वाटतं पुन्हा एकदा तिथं जाऊन त्या मित्रांच्या सहवासात त्या बेंचवरती लेक्चरला बसता आलं असतं किंवा प्रॉक्झी लावता आली असती किंवा प्रॅक्टिकल करता आले असते तर मजा आली असती खरंच. पण आता ते रिव्हर्स बॅक होऊ शकत नाही. कधी पुन्हा आम्ही सगळे एकत्र भेटू, थोडे आम्ही भेटतो ग्रुपमध्ये, पण सगळे भेटणं खूप अवघड होऊन जाते कारण की सगळ्यांची कामं वगैरे असतात. मित्र मिस करण्यासारखे आहेत हेच. दादा आपण बाकावरच म्हटलं आणि त्याच्यानंतर थोडासा प्रश्न, पर्सनल प्रश्न की प्रेम असं म्हटलं तर प्रेम मित्राचं प्रेम म्हणलं मी. तर मित्राचं प्रेम असं आहे. तसं काय असेल तर दादा आम्हाला ऐकायला आवडेल. काय असेल तर तुम्हाला कळेल नक्कीच. आत्ता सांगण्यासारखं काही नाहीये सध्या. आणि प्रेम म्हणजे मला अशी गोष्ट आहे की मी असं म्हणतो की आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त काही इम्पॉर्टंट असेल, मी जर माझ्या आयुष्यात म्हटलं असेल तर कुणी जर माझ्यावरती विश्वास ठेवला असेल तर त्या विश्वासाला जागणं हे, आणि कुणी जर माझ्याकडून काय एक्सपेक्ट केलं असेल त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी परत देणं, ह्या 2 गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. म्हणजे तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी पुढे जाल त्यावेळी 2 गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. कारण की आयुष्यात सगळ्यात महाग गोष्ट कुठली असेल तर कुणाचा तर विश्वास, आणि दुसरं
कुणी आपल्याकडून अपेक्षा ठेवलं त्या अपेक्षापेक्षा जास्त काहीतरी करून जाणं, आणि तेच मला मला वाटते, आणि ह्यालाच कदाचित पुढे जाऊन प्रेम वगैरे काहीतरी म्हणलं जात असेल. असं आहे. नक्कीच, नक्कीच दादा. एकतर आपण आमचा कुठलाही राग मारत नाही आहेत अशा प्रश्नांसाठी आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, की दादा सुरुवात जिथे झाली तिथे आपण पहिल्यांदाच असं नमूद करून दिलं होतं, की मी कोणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे नाही. तुमचे सगळे फोटो दाखवलेत. त्याबद्दलही भरपूर चांगलं वाटलं, की आपण म्हणजे आमच्यात एक कॉन्फिडन्स दिलात वैयक्तिक माझ्यात सुद्धा, की आपण बोलू शकतो म्हणून. कारण माझ्यावरती एक दडपण होतं हे सगळं लाईव्ह याचं. हां, हां. तरी पण आतापर्यंत 45 मिनिटं झालेली आहेत आणि चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. मी परत एकदा सर्वांना विनंती करतो, की जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर आपण हँड रेजच्या माध्यमातून जसं ओमकारने विचारलं तसं आपण कोणीही विचारू शकता. दादा आपल्या सर्वांसाठी वेळ काढून अजून आपले संवादात सोबत आहेत. आपले प्रश्न दादा पर्यंत पोहोचलेले आहेतच. तरी एकदा आपल्याला जर सध्या लाईव्हमध्ये काही प्रश्न येत असतील, तर आपण नक्की विचारा. ही सर्वांना सर विनंती. सर माझं नाव श्रेयश खकाळे. तर हां. सर मला याविषयी जाणून घ्यायचं होतं, की तुमचा ऍज अ ऍग्रिकल्चर इंजिनिअर म्हणून तुम्हाला युपीएससी करताना काही फायदा झाला का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, की तुमचा ऑप्शनल कोणता होता आणि त्या ऑप्शनलचा अभ्यास तुम्ही कसा केला? ओके. तर हा सगळा कॉलेजचा पार्ट झाला कॉलेज. आता आपण दादा मेन फोकस. दादा हां. एकच मिनिट थांबवतो आणि त्याला जोडून प्रश्न घेतो, की आपण कॉलेज पर्यंत सगळं सांगितलं, तर कॉलेज नंतरची पुढची वाटचाल ते निकाल लागेपर्यंत हा प्रवास तिथे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हां, आणि कॉलेजचे. हां, बोल. आणि दादा अजून एक नमूद करतो इथे मी सुरुवातीलाच नमूद केलं पाहिजे होतं, की भरपूर लहान आहे तुमच्यापेक्षा हे प्रश्न विचारणं मी करतो चुकीचं ठरतं. हं. पण कोणीतरी मध्यस्थी करणं पाहिजे म्हणून या गोष्टी. हां, हां. तर चांगलं आहे उलट. टू वे कॉन्व्हर्सेशन असेल तर एखादा पॉईंट मिस होतो. कारण की कॉलेजच्या नंतरचं आयुष्य खूप वेगळं म्हणजे आहे. कॉलेज झालं होतं 6 महिने मी लेम्केन कंपनीत जॉब केला होता. आणि जॉब करत असताना माझ्या लक्षात आलं, की आपण प्रायव्हेट कंपनीसाठी नाहीये. कारण की आपल्याला तिथं मन रमत नाहीये. चांगलं पॅकेज होतं, स्टार्टिंग होती चांगली 22,000ची त्यावेळी. आणि माझ्याबरोबरचे नंतरचे जे मित्र कॅरी ऑन केले त्या कंपनीमध्ये किंवा नवीन-नवीन क्षेत्रामध्ये, ते कुठं रिजनल मॅनेजर, कुणाला चांगले लाख-लाख रुपये पगार वगैरे अशा परिस्थितीमध्ये होते. आणि मी त्या ह्याच्यामध्ये तो जॉब सोडून मी घरी विचारण्यात आलं, की मला यूपीएससी करायचं आहे. आणि यूपीएससी करण्यासाठी मग घरातल्यांनी विचारलं, की का करायचं? कारण की वडिलांचा हा पहिला प्रश्न होता. का करायचंय? कारण की यूपीएससी वगैरे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांच्या मध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो, की का करायचंय हेच माहीत नसतंय त्यांना. आणि का करायचंय माहीत नसेल ना, मग पुढे प्रॉब्लेम होऊन जातात तुमच्या आयुष्यामध्ये. आणि मग मोटिव्हेशन म्हणतात. मग 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक असते, की महत्वाचं, की इन्स्पिरेशन कम फ्रॉम इनसाइड अँड मोटिव्हेशन कम फ्रॉम आउटसाइड. तर मोटिव्हेशन तुम्हाला बाहेरून मिळणार आणि बाहेरून मिळणारं मोटिव्हेशन आहे ना, ही थोड्या काळासाठी राहते किंवा थोड्या वेळासाठी राहतं. आतून जे तुम्ही स्वतः इन्स्पायर होऊन जे काम करता ना, ते लाँग टर्मसाठी राहतं. मग त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची गोष्ट आहे, की जगामध्ये फक्त 2%च लोकं अशी असतात, की जी इन्स्पायर्ड असतात आणि ती पूर्ण जगाला चांगल्या प्रकारे घेऊन जातात. म्हणजे तुम्ही विचार केला ना, की 98% लोक ही फॉलोवर्स असतात आणि 2% लोक ही किंवा लीडर्स बनतात किंवा इन्स्पिरेशननं देशाला चालवू शकतात किंवा जगाला चालवू शकतात. तर आज पूर्ण जग जे चाललं जातंय, हे फक्त त्या 2% लोक. मग आता आपण डिसाईड करायचं, की आपल्याला मोटिव्हेशननं चालणारा माणूस बनायचा आहे किंवा इन्स्पायर्ड होऊन चालणारा माणूस बनायचा आहे. मग इन्स्पायर्ड होऊन जर चालण्याचं असेल, तर मग त्याच्यामुळे आतून इन्स्पिरेशन आलं पाहिजे. आतून इन्स्पायर्ड असलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याकडून कधीही इन्स्पिरेशन घेऊ शकत नाही. आणि तुम्ही एकदा झाल्यानंतर मग तुम्ही दुसऱ्याला दिलं पाहिजे. इन्स्पिरेशन, मोटिव्हेशन. कारण की त्याला तुम्ही इन्स्पायर करू शकत नाही. इन्स्पायर हे आतूनच येते. मग हे करत असताना मग विचार केला. मग मी थोडे दिवस दिल्लीला होतो. एम-टेकचं पण मी आय-सी-आर त्यावेळी दिली होती. महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसना त्यावेळी अवेलेबल होतं आय-सी-आर देणं. त्यावेळी आय-सी-आर दिला होता. एम-टेकला पण रँक लागत होता. पण विचार केला, की आपल्याला जे कॉलेज पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. मग विचार केला एम-टेकसाठी, की डायरेक्ट आपण काय करायचं, यूपीएससी करायचं. म्हणून दिल्लीत थोड्या दिवस थांबलो. दिल्लीतनं परत पुण्यात आलो, कारण की दिल्लीत खूप मोठी गर्दी, लोकं. म्हटलं इथं काय आपली टिकाव लागणार नाही आणि खूप पैशाचा बाजार होता आणि आपल्याला परवडणार नाही म्हटलं. त्यामुळे मग थोड्या पुण्यात आलो. पुण्यात पण तिथं 400-500 विद्यार्थी आहेत, तर पुण्यामध्ये 200-250 म्हणजे इन मेन तसंच. मग आपल्याला एकही क्वेशन विचारता येणार नाही, आपले डाउट्स करता येणार आणि बेसिकपासून तयारी करायची होती. काहीच अभ्यासाचं येत नव्हतं. तिथून पुण्यात आलो. पुण्यात पण मग असं दिसल्यानंतर मी थोडे दिवस राहायची सोय माझी मुंबईत होते दीदीकडं. माझी ताई होती.
तिनं मला 2-3 वर्ष तिच्याकडे मी राहिला अभ्यासाला होतो आणि तिच्याकडे असल्यामुळे मग मी मुंबईमध्ये अभ्यास केला एका क्लासेसमध्ये. आणि महत्वाचं आहे की गायडन्स खूप महत्वाचं आहे असं मला वाटते या अभ्यासाच्या जर्नीमध्ये. चुकीचा गायडन्स लाभल्यानंतर खूप काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसं माझ्या आयुष्यातले 3 ते 4 वर्ष वाया गेले, कारण 3 वर्ष जे पहिले वाया गेले ते चुकीच्या गायडन्समुळे वाया गेले. मी एका चुकीच्या क्लासेसला ऍडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला आणि मुंबईमध्ये. आणि 3 वर्ष एकही रिझल्ट नाहीये. 3 वर्ष म्हणजे इनिशियली मी खूप अभ्यास केला. म्हणजे मी सकाळी जायचो घरातून जवळपास 7-8च्या दरम्यान आणि 10 वाजता मी घरी परत यायचो. मग दिवसभर मी बाहेर मुंबईमध्ये असताना अभ्यास करायचो. म्हणजे मीरा रोडला राहिला होतो. पण गायडन्स चुकीचा असल्यामुळे गाडी कुठल्या दिशेने जाते हेच समजत नव्हतं. जायचंही कुठं माहित आहे पण रस्ताच कळत नव्हता चुकीचा. मग पहिले वर्ष चुकीच्या गायडन्स खाली गेलं. मग पुढचे 2 वर्ष सेल्फ स्टडीचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पण एकही रिझल्ट नाही. म्हणजे 3 वर्ष बॅक टू बॅक मी एक्झाम देतोय आणि एकही रिझल्ट नाही. ना युपीएससी प्री पास होतोय, एमपीएससी प्री पास होतोय, कुठलीच एक्झाम निघत नाही. म्हटल्यानंतर थोडंफार बाहेरचं ऐकावं लागतं. प्रेशर येतो तुम्हाला घरातल्यांचा किंवा बाहेरची मंडळी. तुमच्यापेक्षा तुमच्या बाहेरची लोक खूपच क्युरियस असतात तुमचं मुलगा, कारण की आधी सगळ्यांना कळालं असते तू युपीएससी करतोयस. मग हे सगळ्यांची नजर लागून राहिलेली असते की ह्याला काहीतरी ह्याच्याकडून खूप काहीतरी अपेक्षा आहेत. एक तर अभ्यासाची पार्श्वभूमी नसल्यामुळे लोक घरातल्यांना म्हणायची की अरे ह्याच्याकडून जमणार नाही, तुम्ही कशाला याला युपीएससी करायला होते. म्हणजे त्यांना असं वाटायचं की माझ्याकडून काय व्हायचं नाही, अशी खूप काही बोलणारी लोक होती. हे सगळं पचवत फक्त आपल्याला करायचंही माहिती आहे ना, मग किती पण वेळ लागू द्या. मग त्यात 3 वर्षानंतर असं झालं की घरातून पैसे मागणं, कारण की मुंबईमध्ये राहायचं म्हणल्यानंतर जरी मी ताईकडे राहत असलो तरी स्वतःचा खर्च असतोय 7-8 हजार रुपये. आणि आपलं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले, 3 वर्ष झालेत, एकही रिझल्ट नाहीये. घरातून पैसे मागणं खूप डिफिकल्ट जायचं होतं. मग विचार केला की काहीतरी जॉब करायचा आणि आपण युपीएससी चालू ठेवायचं, युपीएससी सोडायचं नाही. आणि लकीली मग मग विचार केला. मग अभ्यास करत करत मी अभ्यास करू शकतोय का, ह्यासाठी मी माझ्या एका मित्राला कन्सल्ट केलं. त्यांनी नवीन क्लास चालू केला होता. म्हणजे ते माझे क्लासेसमध्ये टीचर म्हणून आले होते, नंतर मित्र झाले आणि लायब्ररीत ते माझ्याबरोबर अभ्यास करायचे. मग त्यांनी क्लासेस, मी एकदा त्यांना गायडन्ससाठी गेलो की म्हणलो, म्हणजे रायन सर म्हणून आहेत त्यांचं नाव. मग मी त्यांना विचारलं की सर मी अभ्यास जॉब करत करत अभ्यास करू शकतो का युपीएससीचा, कारण की त्यांनी माझी अभ्यासाची पद्धत बघितलेली पण कुठंतरी थोडं फार चुकत होतं, त्यामुळे रिझल्ट येत नव्हते. मग ते म्हणले कोणता जॉब करत करत अभ्यास करणार आहेस, तर करायची इच्छा होती, काहीही करण्याची तयारी होती. मग मी सांगितलं की मी वॉचमन जॉब पकडेन आणि अभ्यास करेन. तर त्यांना ते खूप चमकले, तर त्यांना वाईट वाटलं. म्हणले का वॉचमन का, तर वॉचमन का, तर 7-8 तासाचे मला 9-10 हजार रुपये मिळत आहेत अभ्यास बसायचे. आणि त्याच्यामध्ये मला माहित होतं की मी एका जागी बसल्यानंतर पुस्तक खाली ठेवणार नाही. मग 8 तासाठी 12,000 मिळत आहेत आणि मला अभ्यास करायचे पण पैसे मिळत आहेत. कारण की त्याच्या आधीच 1-2 वर्ष आधी महाराष्ट्राचा टॉपर एक आला होता एमपीएससी मध्ये, जो वॉचमन होता आणि त्यानं अभ्यास करत वॉचमनगिरी करत करत त्यानं अभ्यास एक्झाम दिली होती, तो महाराष्ट्रात टॉपर आला होता. मग ते एक इन्स्पिरेशन होतं की नाही आपण पण करू शकतोय, आपल्याला करायचे आहे ना, मग कुठलं काम छोटं किंवा मोठं नाही, मग भले मला काहीही करायला लागू दे, पण ते युपीएससी पासून लांब घेऊन नाही गेलं पाहिजे. म्हणून मग तिथं मग त्यांना ते वाईट वाटलं. मग त्यांनी मला तिथं संधी म्हणले की तू माझ्याकडे 1 वर्ष दे मला आणि त्या 1 वर्षामध्ये नक्की तुझे रिझल्ट येतील, असं त्यांना माझ्यामध्ये स्पार्क दिसला आणि त्यांनी मला थांबवलं जॉब करण्यापासून. आणि मी 1 वर्ष स्टडी केली आणि त्याच वर्षी माझं पहिली प्री निघाली आणि मेन्स दिली मी युपीएससीची, पण सिलेक्शन झालं नाही. कारण प्री निघाल्यानंतर लोकांची आशा वाटते की आता ह्यो झालाच, आता अधिकारी झाला म्हणून सगळ्यांची अपेक्षा वाटते. आणि त्याच वर्षी माझी प्री मेन्स दिली पण काही सिलेक्शन झालं. पुन्हा सगळ्यांना घरातल्यांना वाईट एक्सपेक्टेशन सगळ्या तुटलेल्या होत्या. पुन्हा त्या राखेतनं म्हणलं ना फिनिक्स पक्षासाठी पुन्हा त्या राखेतनं उभा राहून पुन्हा ती तयारी करणं, पुन्हा 1 वर्ष 1.5 वर्ष हा प्रोसेस चालते. मग 2019 मध्ये पुन्हा एक्झाम दिली, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याच्याबरोबर मी अभ्यास करत असताना मग त्या सरांच्या गायडन्समुळे की त्यांनी मला माझ्या ज्या चुका होत्या त्या व्यवस्थित, कारण की ग्रामीण भागात येत असल्यामुळे माझ्या इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, मग मी कुठे लॅग बिहाइंड करतो, त्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांनी लक्ष देऊन मला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि मग दुसऱ्या वर्षी मी प्री मेन्स इंटरव्ह्यू, त्याच्याबरोबर मी राज्यसेवा पण दिली होती. मग राज्यसेवा प्री मेन्स दिली, मी राज्यसेवा पण पास झालो होतो मी.
त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं नाही. ग्रुप सी पण दिली होती, ग्रुप बी पण दिली होती, त्यामध्ये तलाठी पण पास झालं होतं. म्हणजे खूप काही एक्झाम्स अशा मी पास करत गेलो एकाच वर्षी. त्या मागच्या वर्षी असं जॅकपॉट लागलं का म्हणजे एका म्हणजे सगळ्यांना वाटेल की हा एका वर्षाचा प्रवास आहे, पण त्याच्यासाठी आधी चुकीचा गायडन्स, त्यामुळे गेलेली आयुष्यातली 3 वर्ष वाया, आणि त्याच्यानंतरचा 1-1.5 वर्षाचा चांगला गायडन्स, आणि त्याच्यानंतर मिळालेले रिझल्ट. पण ह्याच्यामध्ये खूप कश्मकश म्हणतात ना, की हा म्हणजे रोज स्वतःला हरवायचं आणि रोज स्वतःला जिंकायचं असं आहे. कारण की प्रत्येक दिवस असा होता की सकाळी उठायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तेच पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकात आणि काल 6 तास अभ्यास झाला तर आज 8 तास करायचा. म्हणजे रोज कालच्या मला म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही बघाल ना, तर स्पर्धा ही दुसऱ्या कुणाशी नाही, तर स्पर्धा ही स्वतःशी असते. त्यामुळे स्पर्धा करत असताना ही हरवायचं कुणाला आहे तर दुसऱ्या कुणाला नाही, तर हरवायचंय कालच्या सत्यजितला आजच्या सत्यजित संघ हरवायचंय, आणि ही तयारी आहे. मग ह्याच्यामध्ये तयारी करत असताना सांगायची गोष्ट तर ऑप्शनल माझा हा सोशिओलॉजी म्हणून होता, समाजशास्त्र. ऍग्रिकल्चर मी घेतला नव्हता. जर तुम्ही आधीपासून तयारी असेल ऍग्रिकल्चर घ्यायची तर, आणि कारण की पहिल्यापासून मला कारण की ऍग्रिकल्चरचा तुम्ही सिलेबस बघितला ना, फक्त बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग येत नाही, त्याच्यामध्ये बीटेक ऍग्रिकल्चर हा छोटासा सिलेबस आहे, खास करून युपीएससी मध्ये. बीएससी ऍग्रिकल्चर हा मोठा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये छोटासा सब्जेक्ट आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्यामुळे मी थोडा वेळ प्रयत्न केला, पण मला काही जमलं नाही गायडन्स नसल्यामुळं. जर तुम्ही कॉलेजमध्ये असताना करत असाल किंवा कॉलेज सुटल्यानंतर लगेच तुम्ही ऍग्रिकल्चर घेऊन अभ्यास करत असाल तर ठीक आहे, खूप त्याचे फायदे आहेत. कारण की तुम्ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस पण देऊ शकताय, त्याच्याबरोबर तुम्ही युपीएससी पण देऊ शकताय, अग्री एमपीसी पण देऊ शकताय, वेगवेगळे एक्झाम पण ऍग्रिकल्चरच्या तुम्ही त्याच्या संग देऊ शकताय. किंवा तुम्ही काय करू शकताय, ऍग्रिकल्चरचा पण अभ्यास करा आणि त्याच्याबरोबर एक ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची पण तयारी करू शकताय. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आत्ताचे आपल्याच दापोली युनिव्हर्सिटीतले झालेले श्रीकांत खांडेकर, म्हणजे आम्ही दोघं आता सध्या पहिल्यांदा दापोली युनिव्हर्सिटीतनं 2 मुलं एकाच वेळी युपीएससी मध्ये सिलेक्शन झाली, आणि लकीली श्रीकांत पण आता आहे. तो पहिला IFS ऑफिसर होता, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये तो होता, आणि त्यावेळी त्याचा ऍग्रिकल्चर ऑप्शन होता, आणि त्याच्यानंतर त्यानं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यास करून त्यानं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आता IAS म्हणून सध्या सिलेक्ट आहे. तर गोष्ट अशी सांगायची की ते पण करू शकताय, पण ध्येय एम शुड बी हाय असं माझी इच्छा आहे. सोशिओलॉजी हा माझा ऑप्शन होता. आणि काही क्वेश्चन होता ओमकार? श्रेयस, सॉरी. कोणाला काही क्वेश्चन्स? दादा ते पीडीएफ मधले क्वेश्चन्स आपल्या समोर ठेवले तर चालतील का? हा चालते. पीडीएफ मध्ये जे काही क्वेश्चन तुम्ही विचारलेत ना, त्याचं पण हे करू शकतोय आपण. आणि जे काही लिस्ट वगैरे असेल, बुक्स लिस्ट वगैरे, ते माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा तुम्ही फेसबुक ह्याला तुम्हाला ते अवेलेबल करून देण्यात येईल. तुमच्या ग्रुपवर टाकण्यात येईल लिस्ट ऑफ बुक्स कोणते मी रेफर केले. आणि मोस्ट ऑफ द मी इंग्लिशमध्ये अभ्यास केला होता. सगळे विचारतात की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही अभ्यास केला होता, तर मी मोस्ट ऑफ द इंग्लिशमध्ये केला होता. आणि खूप काय एक्स्ट्राऑर्डिनरी इंग्लिश लागतं असं पण नाही. तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आणि त्या इंग्लिशमध्ये बेसिक कन्सेप्ट जे युपीएससीला गरजेचे आहेत, तुम्हाला तुमचे थॉट्स कन्वे करता आले पाहिजेत. त्यामुळे मी इंग्लिश आणि रिसोर्सेस मोस्ट ऑफ दे मी वापर केले होते, आणि अवेलेबल आहेत ते इंग्लिशमध्ये चांगले अवेलेबल आहेत. त्यामुळे मी इंग्लिश लँग्वेज चूज केली होती, आणि गायडन्स मला इंग्लिशमधून चांगला अवेलेबल होता, म्हणून मी इंग्लिश लँग्वेज चूज केली होती. अजून एक गोष्ट की मुलं विचारतात की इंटरव्ह्यूचं कसं, तर इंटरव्ह्यूला मला आत्ताच्या ह्या वेळेच्या 190 मार्क मिळालेले आहेत 275 पैकी. मग 190 म्हणजे काय, म्हणजे चांगले, खूप बऱ्यापैकी एक एक्स्ट्रा मार्क्स समजले जातात. 160च्या पुढे जर तुम्हाला मार्क्स मिळत असेल तर तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेलाय असं समजलं जातं. मला 190 मार्क्स होते, आणि त्याच्यामधले जवळपास 45 ते 50 मिनिटं मला ऍग्रिकल्चर वरती क्वेश्चन विचारण्यात आले होते, आणि त्याचा फायदा खूप झाला मला. दादा ती एक सिच्युएशन ऐकायला आवडेल की आपण त्या इंटरव्ह्यू रूमच्या बाहेर बसलेला आहात आणि तिथून आत गेलात, आणि त्या पुढचा थोडासा अनुभव, म्हणजे कसं पॅनल होतं किंवा काय गोष्टी आपण फेस केल्या, आपल्याला कुठपर्यंत म्हणजे काय लेवल होती, आणि काय टेन्शन, दडपण, सगळ्या गोष्टी, मॅडम होत्या, सर होते, कुठे खोचक प्रश्न विचारला गेला, याबद्दल ऐकायला आवडेल. इंटरव्ह्यूचं असं झालं होतं की एकतर इंटरव्ह्यूच्या साठी माझं जे
पॅनल होतं तर पी.के. जोशी सरांचं पॅनल होतं मला, आणि असं समजलं होतं की पी.के. जोशी सर म्हणजे एक प्रिकन्सिव्ह एक माइंडमध्ये आहे मुलांच्या की पी.के. जोशी सर हे तो मार्क्स कमी देतात असं हे आहे. आणि मला पॅनल आलं होतं आणि जवळपास 3 मार्चला माझा इंटरव्ह्यू होता आणि 5 मार्चला माझी मेडिकल वगैरे झाली होती आणि 22 मार्चला का 23 मार्चला आपलं लॉकडाऊन लागलं. तर हे सिच्युएशन चालू होती आमची आणि 3 मार्चला ज्यावेळी आम्ही पोहोचलो तर जवळपास एक 2.5 महिन्याचा कालावधी मिळाला होता आणि मी तयारी फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्येच इंटरव्ह्यूची तयारी केली, म्हणजे यशदा, सियाक इन्स्टिट्यूट मुंबई आणि नंतर महाराष्ट्र सदन इथं आपल्याला राहायची सोय केली जाते इंटरव्ह्यू मध्ये जे मुलं सिलेक्ट होतात, आणि त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले होते फक्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे. आणि माझे सगळे मॉक इंटरव्ह्यू जे प्रॅक्टिस इंटरव्ह्यू असतात ना ते खूप खराब गेले होते, कारण की त्यांनी खूप काही डीप मध्ये महाराष्ट्राबद्दल विचारलं आणि मला एवढं डीप मध्ये जास्त काही माहित नव्हतं, त्यामुळे मला खूप कमी मार्क्स मिळतील असं त्यांची ही होते. मला त्यांनी 155च्या जवळपास किंवा 130च्या जवळपास मार्क्स दिले होते मॉक इंटरव्ह्यूला, पण मला ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये 190 होते. म्हणजे दिवस तुमचा असला पाहिजे, इथं थोडंफार लक फॅक्टर पण येतं. तर पी.के. जोशी सरांचं पॅनल होतं. मॉर्निंग सेशनला सगळे विद्यार्थी म्हणजे सूट वगैरे टाय वगैरे घालून होते आणि मला कधीच सूट आणि टायची सवय नव्हती, कारण की आपल्या कॉलेजला पण ती सवय नसते जास्त करून. आणि त्यामुळे मला त्याची जास्त सवय नसल्यामुळे मी साधा शर्ट अँड पॅन्ट, ब्ल्यू कलरचा पॅन्ट आणि व्हाईट कलरचा शर्ट ह्या पद्धतीमध्ये गेलो होतो. आणि त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये सगळी मुलं सूट आणि टाय मध्ये आणि मी एकटाच नॉर्मल कॅन्डिडेट असं वाटत होतं. त्यामुळे एक वेगळी दडपण आलं असतं, पण मी म्हटलं मी युनिक आहे सगळ्यांच्या पेक्षा. आणि सकाळी 9 वाजता मॉर्निंगला आमचा पहिलाच इंटरव्ह्यू माझा होता. आणि खूप ज्यावेळी मी इंटरव्ह्यू च्या बाहेर बसलेलो, कारण की आत बोलवायच्या आधी तुम्हाला त्या हॉलच्या बाहेर बसवलं जातं, तिथं सरांच्या केबिनच्या बाहेर बसवलं जातं. मग मला बसवलं होतं. एक्झॅक्ट मला असं अजून आठवतं की मला 10 वाजायला आले होते आणि माझे ठोके मला ऐकू येत होते. एवढंच टेन्शन आलं होतं. कारण की ही लास्ट स्टेज आहे. आतापर्यंत 2 स्टेजेस तुम्ही कंप्लीट केल्या, तर ह्या स्टेजला ठरणार आहे की तुम्ही इन आहे किंवा आउट आहे. आणि त्यामध्ये मग विचार केला की नाही, आपल्याला काही दडपण घ्यायचं नाही. आपण जे काही आहोत ते सगळं त्यांच्यापुढे मांडायचं. आपल्याकडे हे क्वालिटीज आहेत, कारण की त्यावेळी मला गायडन्स केला होता सुधीर ठाकरे म्हणून, हे एमपीएससीचे एक्स चेअरमॅन आणि युपीएससीचे मेंबर होते त्यावेळी आणि ते रिटायर झालेत. मग त्यांच्याकडे मी गायडन्स घेतलेला. आणि दुसरे विक्रम विरकर म्हणून सातारचे एक आपले IAS आहेत सध्या. तर समस्तीपूर सध्या त्या ठिकाणी ते ऍज अ डेप्युटी म्हणजे कलेक्टर म्हणून सध्या काम करत आहेत. तर त्यांच्याकडून मला गायडन्स भेटलेलं या दोघांच्याकडून युपीएससीच्या इंटरव्ह्यूसाठी. तर त्या दोन्ही सरांनी मला सांगितलेलं की तू तुझी ओरिजिनलिटी मेंटेन कर, तुझ्या डॅफ म्हणजे तुझ्या डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म वरती मेन्शन कर आणि कॉन्फिडन्स न जात तुझ्याकडं जे काही आहे, कारण की तू 3 क्वेश्चनची आन्सर दे त्यांना की तुला काय यायचंय, कशासाठी यायचंय सर्व्हिसमध्ये आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर काय करणार आहेस. आणि त्याचा खूप फायदा झाला मला, कारण की मी काही बर्डन न घेता आत गेलो आणि त्याच्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आले की ऍग्रिकल्चर, तुम्ही जर कलेक्टर असाल तर ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही काही स्टेप्स घ्याल. आणि मी लकीली बुद्धजीराव मुळकांना फॉलो करतो फेसबुकवरती आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये एक 16 पॉईंट प्रोग्राम त्यांनी अपलोड केला होता शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी, आणि तो सरकारनं जाहीर केलेला आहे. आणि तो मी मराठीत फक्त इंटरव्ह्यूच्या बाहेर 1-2 मिनिटं आधी वाचून घेतलेला आणि तोच मी हाय असं बोलून दाखवला. किंवा मला क्वेश्चन विचारण्यात आले होते की तुम्ही परफॉर्म, रिफॉर्म अँड इन्फॉर्म जे नरेंद्र प्राईम मिनिस्टरांचा नारा आहे, याला तुम्ही याला तुम्ही स्वच्छ भारत अभियानासाठी ऍज अ कलेक्टर म्हणून कसे इम्प्लिमेंट कराल, हा प्रश्न मला विचारण्यात आला. आणि परफॉर्म, रिफॉर्म अँड इन्फॉर्म हे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये जे राबवलं गेलं, तर संत गाडगेबाबा अभियान म्हणजेच काय स्वच्छ भारत अभियान आजचं, मग ते मला चांगल्या प्रकारे माहित होतं, कारण की वडिलांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं होतं. मग मी ते सगळं पूर्ण एक अभियान त्यांच्या एक्सप्लेन करून दिलं आणि त्यांना खूप आवडलं त्याचं. आणि त्यांना जवळपास 190च्या जवळपास मार्क्स मिळाले. आणि अजून एक गोष्ट सांगायची गोष्ट की इंटरव्ह्यूची तयारी काय एकाच दिवसात होत नसते. इंटरव्ह्यूची तयारी थ्रू आउट द लाईफ तुमची चालूच असते. तुम्ही स्वतःला किती चांगल्या प्रकारे ओळखता, तुमच्या आई वडिलांना किती चांगल्या प्रकारे ओळखता, तुमच्या जिल्ह्याला किती चांगल्या प्रकारे, राज्याला किती चांगल्या प्रकारे. कारण की त्यांनी मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सांगा की महाराष्ट्र कशासाठी चांगल्या प्रकारे ओळखला जातो. तर मग मी सांगितलं महाराष्ट्र कशासाठी आहे, शेतीसाठी आहे,
नवीन पॉलिसीजसाठी आहे, समाज सुधारण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसिव्ह झालाय, प्रोग्रामी महाराष्ट्र आहे. एक वेगळ्या प्रकारे नवीन पॉलिसीज आणि प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये चांगला इम्प्लिमेंट केलं तर ते नंतर देश पातळीला लेवलला उचलल्या जातात. त्यामुळे एक वेगळी प्रोग्रेसिव्ह इकॉनॉमिकल बॅकबोन आहे देशाचं. म्हणजे हे चांगल्या गोष्टी मला महाराष्ट्राबद्दल होत्या ज्या आम्ही सांगून टाकल्या. मला त्यांनी एक प्रश्न विचारला की कारण की महाराष्ट्रातनं येतोय आणि मराठा कम्युनिटी मधून येतोय, त्यावेळी मला इंटरव्ह्यूला त्यांनी प्रश्न विचारला होता की ये मराठी अस्मिता, ये हिंदू अस्मिता, ये आंध्र अस्मिता, आप बताओ मुझे, की हिंदीमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता त्यामुळे मी हिंदीमध्ये सांगतोय की तुम्ही सांगा की यापैकी कुठल्या अस्मितेला तुम्ही फॉलो करताय आणि समाजानं कोणत्या अस्मितेला फॉलो केलं पाहिजे तुमच्या मते. तर मला हा प्रश्न होता, गुगली होता. तर मग मी त्यांना सांगितलं की जो भी मराठा अस्मिता, हिंदू अस्मिता, आंध्र अस्मिता, ये जो सारी अस्मिता है ये सिर्फ पॉलिटिकल टूल है लोगों को डिवाइड करके रखने के लिए, ताकि ये एक्चुअल प्रॉब्लम से दूर भटकाया जा सके. और मुझे लगता है कि भारतीयता ही मेरी अस्मिता है और यही लोगों को फॉलो करनी चाहिए. तो हे एक आन्सर मी दिलं होतं. म्हणजे प्रसंग सावधान तुम्हाला, आणि कदाचित हे मला कॉलेजपासून मला प्रश्न विचारले जायचे जीएस असताना वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे कॉलेजला असताना पण मी जीएस म्हणजे फक्त त्या एक्झामसाठी जीएस असं किंवा गॅदरिंगसाठी जीएस असं कधीच केलं नाही. मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मुलांच्या सामील असायचो. मग त्यांना कोणतीही प्रॉब्लेम येऊ देत किंवा लोकल मधून कुठला प्रॉब्लेम येऊ दे, मग त्याच्याशी डील करायचा असू दे. हे सोय होते की जाऊन पुढे होऊन चांगले प्रश्न सोडवायचे. त्याचा फायदा मला कदाचित इथं इंटरव्ह्यूला पण झाला असेल. दादा, आपण जिल्ह्याचा उल्लेख केला तर त्या अनुषंगाने प्रश्न असा येतो की सांगली जिल्हा म्हटलं की नेतृत्व, सांगली जिल्हा म्हटलं की वक्तृत्व, सांगली जिल्हा म्हटलं की राजकारण, ह्या सर्व गोष्टी. तर मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर ह्या सांगली जिल्ह्याच्या मातीत जो मुरलेला गुणधर्म आहे, तर ह्या सांगली जिल्ह्याबद्दल आपण काय सांगाल आणि आपली अस्मिता आणि आपण कशा प्रकारे बांधले गेलात की आपण जे कॉलेजला आल्यावरती घाटी कोकणी वाद असतील किंवा ह्या गोष्टी होतात, तर तिथे आपण सांगत असतो की हा नाही आम्ही असं, आम्ही तसं, आमच्याकडे असे तसं नाही बावा, असं तसं, या सर्व गोष्टी येत असतात. तर याबद्दल आपण काय सांगाल, सांगली जिल्ह्याच्या मातीतला गुणधर्म? मातीतला गुणधर्म म्हणण्यापेक्षा तू बोललायस, कारण की कदाचित तुम्हाला तिथं माहित असेल, स्वप्नील जाधव म्हणून आमचे मित्र आणि त्यावेळी आम्हाला शिकवायला होते, भाई म्हणतो फाट्यावरती. तर ते आमचे चांगले मित्र होते. तर ते आम्हाला सांगायचे की सांगलीचं ज्यानं पाणी पचवलं तो देशातलं कुठलं पण पाणी पचवू शकते, आणि ज्याला राजकारणाबद्दल बोलून घ्यायचं असेल तर सांगलीच्या माणसांना जेवढं राजकारण कळतं तेवढं कुठल्या माणसांना राजकारण कळत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण की ते स्वतः त्यांचं घराणं राजकारणात आहे. तर त्याच्यावरनं असं म्हणायचं. पण मला वाटतं राजकारणापेक्षा चांगलं गुण, कारण की क्रांतिसिंह नाना पाटलांची जी कर्मभूमी राहिलेली आहे सांगली सातारा, खूप चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे चांगली, मी असं म्हणेन की आज मी देश लेवलला ज्यावेळी काम करेन, मी कदाचित भारतीय म्हणून घेण्यात मला जास्त अभिमान आहे त्यापेक्षा सांगली किंवा एका पर्टिक्युलर रिजनचा म्हणून घेण्यापेक्षा किंवा देशात. त्यामुळं आता मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्यामुळे रिजनलिझम नसलंच पाहिजे. आता आपण जर आपल्याला खरंच नवीन कन्सेप्टकडे, ह्युमॅनिटी अहेड जसं म्हटलं जातं की माणुसकीला पुढे ठेवून आपण काम केलं पाहिजे, आणि तेच असलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे डिवायडेड बाय स्टेट और डिवायडेड बाय डिस्ट्रिक्ट, युनायटेड बाय नेशन, असा आपला अजेंडा आम्हाला दिसत आहे. तर दादा, त्याच्या पुढेच आपण जे म्हटलं की तुम्हाला IAS सरांनी विचारलं होतं की कशासाठी यायचंय सिस्टीम मध्ये, येऊन काय करायचंय. तर ह्याला आपण पॅनलला कसं पेच केलं, त्यांना काय उत्तर दिली, कशासाठी यायचंय, येऊन काय करायचंय आणि ध्येय काय आहेत पुढचे? कारण की मी माझे डायरेक्ट क्वेश्चन विचारले नव्हते मला. सध्या मला इनडायरेक्टली क्वेश्चन त्यांनी विचारले की तुम्ही तुमचा विचार काय आहे हे, किंवा तुम्ही प्रोग्राम्स अँड पॉलिसी, अनालिटिकल क्वेश्चन्स मध्ये ते त्यांनी विचारलं, आणि त्याचे मी उत्तर तुम्हाला सांगितले बऱ्यापैकी की काय काय होते. आता सांगायचं प्रश्न असा येतोय की ह्या पूर्ण संघर्षामध्ये, या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला लोक हा फॅक्टर किती IMP आहे आपल्यासाठी, आणि आपल्या लोकांनी कसा सपोर्ट केला आणि काही ठिकाणी कसा विरोध केला किंवा काही ठिकाणी सपोर्ट केला नाही, त्याबद्दलचे काय अनुभव? कारण असा चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आलाय. ओके. तर
लोकांचं कसं आहे की लोक खूप हेल्प करतात. म्हणजे ज्यावेळी जसं म्हणतात ना की मला सगळ्यात जास्त एक डायलॉग ओम शांती ओम मला आवडतो कि किसी चीज को तुम पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुमसे उससे मिलाने के लिए पूरी साजिश में लग जाती है. तसंच पोरं कोई चीज म्हणलं तर मुलगीच घेतात फक्त आपल्याकडे. तर मुलगी नाही, हे आपण कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर जेंडर मुली किंवा मुली मुलगा घेऊ शकतात. पण ते घेण्यापेक्षा आपलं एक ध्येय, मग ती एखादी गोष्ट असू शकते ज्यावेळी आपण त्याच्यासाठी पूर्ण तन्मन ध्यान, म्हणजे मी ज्यावेळी हे करत होतो त्यावेळी मला वॉचमन जरी बनायला लागलं असतं तरी चाललं असतं. मग इतपत जर तुमची इच्छा असेल ना तर सगळे तुम्हाला मदत करायला तयार होतात आणि त्याच्यातनंच मग पुढं प्रोग्रेस होत जाते. अजून एक गोष्ट खूप आता थोडंफार आपण युपीएससी कडे जाऊया की आणि त्याच्यानंतर आपण बिझनेस कडे आणि त्याच्यानंतर ह्याच्यानंतर हे सोडून पण काय मार्ग अवेलेबल आहेत का आपल्यासाठी करण्यासाठी. तर युपीएससी मध्ये एक आहे की तुम्हाला डिफाईन्ड टाइम टेबल, म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट एक्झाम घ्या तुम्ही, मला जे बेसिक मी क्रायटेरिया सांगतो की एक तर तुमच्याकडे फिक्स टाइम टेबल पाहिजे आणि टाइम टेबल असं असलं पाहिजे की कोणताही माणूस दिवसभरातला 14-14, 16-16 तास अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही 8 ते 9 तासाचं फिक्स टाइम टेबल बनवा, पण 8 ते 9 तासापेक्षा कमी करायचं नाही आपला अभ्यास. दुसरं, टाइम टेबल मध्ये प्रत्येक सब्जेक्ट काय, कारण की सिलेबस इज अ बायबल. तुम्हाला एक लक्षात ठेवा की सिलेबस म्हणजेच तुमचं सगळं काय आहे. त्यामुळे जो काही एक्झाम अभ्यास करताय त्याचा सिलेबस तुम्ही व्यवस्थित वाचा. म्हणजे तो युपीएससी असू दे, एमपीएससी असू दे, बँकिंग असू दे, त्या सिलेबस सोडून तुम्ही काय करायचं नाही. तिसरं, लिमिटेड रिसोर्सेस ठेवा. तुम्हाला कोणती पुस्तकं पाहिजेत तर ती एक पुस्तकाची लिस्ट बनवून घ्या व्यवस्थित प्रकारे आणि त्या लिस्टलाच फॉलो करायचं. चौथं महत्वाची गोष्ट की मॅक्झिमम टाइम रिव्हिजन, म्हणजे जे काही तुम्ही पुस्तकं घेताय त्याची नंबर ऑफ टाइम, म्हणजे आमच्या मी जिथं होतो ते सर मला सांगायचे की 158 टाइम तुम्हाला रिव्हिजन झालं पाहिजे. तरच आणि तरच तुमचं सक्सेस होतोय. मी जवळपास 60 ते 70 वेळापर्यंत पोहोचलो आणि माझा रिझल्ट आला. अजून एक गोष्ट सांगायची की याच्यामध्ये खूप सारे युपीएससी किंवा एमपीएससी करणाऱ्या मुलांच्या पेक्षा युपीएससी साठी मी सांगेन की आन्सर रायटिंग खूप महत्वाचं असते. आन्सर रायटिंग साठी, कारण की मुलं काय करतात की आन्सर लिहायलाच जात नाहीत. मग तुम्ही आन्सर लिहायलाच नाही गेला तर तुमचं सिलेक्शन होणं, कारण की प्री होऊन उपयोग नाही, तुम्हाला मेन्सला आन्सर रायटिंग करायचं आहे. आन्सर रायटिंग साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सुरुवात केली पाहिजे. कारण की एवढं लक्षात ठेवा की जो कोणी तुम्ही करणार आहे अभ्यास, पहिलं आन्सर खूप खराब येणार आहे तुमचं लिहिण्यामध्ये. आणि लिहिताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्ही पहिला इनर्शिया खतम केला ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर महत्वाचे करायला लागतात. त्याच्यामध्ये त्याचं अनालिसिस करायचं, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचे, म्हणजे प्री मेन्सचं. आणि ह्याचा वेगळा अभ्यास होत नाही. प्री आणि मेन्सचा कधीही वेगळा अभ्यास होत नाही, त्याचा कंबाईनली अभ्यास करावा लागतो. मेन्सला वेगळ्या प्रकारे क्वेश्चन त्याच पुस्तकातून विचारलं तर त्या पुस्तकातून प्रीला वेगळ्या क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचा अभ्यास ज्यावेळी तुम्ही कंबाईनली कराल त्यामुळे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याचा वेगळा अभ्यास होत नाही, एकत्रच अभ्यास करावा लागतो. आणि त्याचा फक्त जास्तीत जास्त अनालिटिकल रिझनिंग आणि जे म्हणतात ना की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मध्ये फोकस ठेवायचा आणि त्याचं आन्सर रायटिंग. ओके. अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे करत असताना ग्रुप खूप महत्वाचा आहे. म्हणजे अभ्यासामध्ये तुम्ही कितीपत सक्सेसफुल होणार हे तुमच्या ग्रुपवरती पण डिसाईड करतं. चांगली लोक किंवा चांगला ग्रुप असणं, माझा जवळपास 3 ते 4 लोकांचा ग्रुप होता आमचा आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळेजण मेन्स दिलेलो आहे, कोण इंटरव्ह्यूला जाऊन आलेलं आहे, कोण सिलेक्शन झालेले आहेत. असे 3 ते 4 लोक आम्ही आहोत की ज्याच्यामध्ये आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो आणि त्याचा खूप फायदा झाला आणि खूप लोक त्याच्यामुळे पाठीमागे पडतात आणि त्यामुळे चांगला एक ग्रुप असला पाहिजे. मग खूप सारी मुलं विचारतात की मला दिल्लीलाच गेलं पाहिजे का अभ्यास करण्यासाठी किंवा मुंबईला पुण्यालाच गेलं पाहिजे का. तसं काही नाही. माझ्या वेळी ती आता कोरोनाची सिच्युएशन चालू आहे त्यामुळे तुम्ही जास्त कुठं बाहेर जाऊ शकत नाही. तर ऑनलाईन मीडियम आता खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. मी ज्या ठिकाणी होतो त्या क्लासेसचं कदाचित त्यावेळी जर ऑनलाईन उपलब्ध असतं मीडियम तर मी तिथं ऑनलाईन ऍडमिशन घेऊन घरच्या घरी अभ्यास करता आला असता किंवा लायब्ररी लावून गावामध्येच बसून एक लायब्ररी लावून अभ्यास करून किंवा जवळच्या एखाद्या गावामध्ये जाऊन तिथं लायब्ररी लावून तिथं खोली घेऊन रूम घेऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करून. आणि लक्षात घ्या की दिल्लीमध्ये जर 100 रिझल्ट येत असतील तर बाकीचे जे 700 रिझल्ट आहेत ते दिल्लीच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे दिल्लीत जाऊन आणि पुण्यात जाऊनच अभ्यास होतोय असं काही नाही. तुम्हाला घरच्या घरी पण राहून अभ्यास करता येतोय. फक्त त्याला चांगला एक गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण की मला कुणी जर पर्सनली विचारलं की तुम्ही तुमचा शॉर्टेस्ट वे कसं सांगाल तर एक चांगला गायडन्स असणं गरजेचं आहे आणि चांगली पुस्तकं
आणि चांगला मित्र, एक ग्रुप चांगला असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार अभ्यास करता येतो. आता ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स काय असतील युपीएससी रिलेटेड तुम्ही विचारू शकताय माझ्याकडून. पीडीएफ मधला दादा विचारलेले जे क्वेश्चन आहे युपीएससी रिलेटेड ते विचारतो आपल्याला. हा भरत बाकीचे पण मुलं हँड रेज करून अनम्यूट करून बोलू शकताय. तर दादा पीडीएफ मधला पहिला प्रश्न भरत पाटील यांचा होता की तुम्ही जे सोशल सायन्स बद्दल सोशलॉजी बद्दल सांगितलं की भरत पाटील यांचा प्रश्न असा आहे की माय क्वेश्चन इज अबाउट ऑप्शनल सब्जेक्ट, आय एम स्टुडंट ऑफ बीटेक लास्ट इयर, इथपर्यंत त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याला जोडून त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की क्लास इज नेसेसरी फॉर युपीएससी अँड इफ नेसेसरी देन व्हॉट मिडल क्लास स्टुडंट विल डू फॉर इट, अँड ऑल्सो IFS और सिव्हिल सर्व्हिसेस इज इझी टू क्रॅक, असे त्यांचे दोन प्रश्न आहेत. येस येस. IFS आणि हे सांगायचं इझी टू क्रॅक म्हणजे काय आहे की कोणती गोष्ट अशक्य नाही आहे, जे अवघड असू शकते कदाचित थोडं, आणि कितपत तुम्ही म्हणजे जर तू आता म्हणजे जर तुम्ही आत्ताच ठरवलं की ही माझ्याकडून अशक्य आहे, मग ती गोष्ट अशक्यच राहणार. जर तुम्ही ठरवलं नाही माझ्याकडून होतंय हे, ज्या दिवशी तुम्ही होतंय म्हणला ना त्याप्रमाणे तुम्ही काम करू लागता. ज्या दिवशी तुम्ही म्हणताय ना मनामध्ये आयला हे अशक्य आहे आणि माझ्याकडून हे होणार नाहीये, तर ते मग डिफिकल्ट. मग मी तुम्हाला ते पहिल्यांदाच सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही प्रॉब्लेमला मोठं करता ना तुमच्यापेक्षा, त्यावेळी तुम्ही हारून जाता. आणि हार म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे युपीएससी म्हणजे हारणं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी हारणार आहे, प्रत्येक दिवशी जिंकणार आहे. मग आता तुम्हाला डिसाईड करायचं की कालचा हारलेला दिवस होता, आज मला जिंकायचं आहे कालच्यापेक्षा. त्यामुळं जर तुम्ही स्पिरिट केलं, आणि जसं आपण म्हणतोय ना की माउंट एव्हरेस्टवर ज्यावेळी आपण सर करायला जातो त्यावेळी आपण टोकावरती आपलं ध्येय असतं. म्हणजे जे कोण माउंट एव्हरेस्ट सर करतात किंवा ट्रेकिंग करतात त्यांना माहित असते. पण आपल्या प्रत्येक पायरीवरती आपण एक एक पायरी एक एक स्टेप टाकत शेवटी शिखरावरती गेल्यानंतर फक्त तुम्ही असताना ते शिखर असतं आणि मोकळं सगळं आकाश असतं. पण त्या टोकावरती जाण्यासाठी प्रत्येक पायरी हळूहळू चढत जावी लागते. ओके. आणि शॉर्टकट कशाला नाही, मेहनतीला शॉर्टकट अजिबात नाहीये. स्मार्ट वर्क असू शकते, हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क विथ परफेक्ट गायडन्स तुमचं सक्सेस डिटरमाइन करतं. तर गेले 1.25 तास ही चर्चा नॉनस्टॉप चालू आहे बोथ वेने. तर मी परत एकदा सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण हँडरेजच्या माध्यमातून किंवा चॅट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता. तसंच दादा सोबत पीडीएफ मधला दुसरा प्रश्न मी लगेच घेतो की दादा मुक्ता राजे भोसले यांना प्रश्न असा आहे की मला ऍग्री एमपीएससी करायचं आहे, तर मग एमटेक करायचं की नाही, आणि मेन थिंग स्टडी प्रिपरेशन कसं करायचं. हा, आता हे आपला पर्टिक्युलर निर्णय असला पाहिजे, कारण की असं नाही की एमटेक करत करत तुम्ही अभ्यास करू शकत नाहीये. आता खरं सांगायचं तर मला पण एमटेकची संधी होती, पण मी केलं नाही, कारण की माझं फिक्स होतं ध्येय मला काय करायचंय. मला करायचंय तर युपीएससी करायचंय. मी कदाचित एमटेक करून जर करायचा प्रयत्न केला असता तर मग एमटेक करून पुन्हा मी 2 वर्षांना युपीएससी तयारी चालू केली असती तर पुन्हा लेट झालं असतं. हे माझं पर्टिक्युलर मत आहे. हा तुमचा विषय असला पाहिजे की मला काय करायचंय. ऑप्शनल प्लॅन बी असला पाहिजे. माझी अशीच इच्छा आहे की तुमच्या प्रत्येकाकडे प्लॅन बी असला पाहिजे, की हे नाही झालं तर काय करायचंय आपल्याला. आणि जर तसं असेल तर जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही करू शकता. प्लॅन बी असला पाहिजे, एक ही इच्छा आहेच माझी. मग त्यासाठी एमटेक जर केलं तर एमटेक मध्ये हे लक्षात असलं पाहिजे की माझी एमटेक वेळीच पोस्ट निघाली पाहिजे. एमटेक झाल्यानंतर मुलं काय करतात की एमटेक करूया आणि मग अभ्यास करूया. मग तोपर्यंत खूप आयुष्यातला काळ गेलेला असतोय. आपण जवळपास 24-25 वर्षाचं होतोय एमटेक मास्टर्स करेपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम होत जातात. असं आहे. मग टाइम वाया जातो आणि मग आपलं ध्येयापासून मग आयुष्यात मग पुढे जाऊन असं वाटतं. खूप सारे माझे मित्र आज माझे झाल्यानंतर असं विचार करतात की अरे मी केलं असतं तर बरं झालं असतं. मग पुढे जाऊन ज्यावेळी आपण एक 30-40 वर्षाचा, ज्यावेळी आपण 40शीत असू किंवा 50शीत असू, त्यावेळी असा विचार करायला नको की पाठीमागे वळून बघला, अरे ते केलं असतं तर बरं झालं, आज माझा तो मित्र कुठं आहे आणि मी आज कुठं आहे. कदाचित माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅबिलिटीज आहे. मी काय सांगतोय की माझे खूप सारे मित्रांच्याकडे खूप चांगल्या कॅपॅबिलिटीज होत्या, पण त्यांच्याकडे एक नव्हतं की त्यांनी ते ध्येय बघितलं नाही, आणि मी ते ध्येय बघितलं आणि त्याच्यासाठी मेहनत घेतली. आणि ते जर करण्याची तयारी असेल तर होऊन जातं. त्याला जोडून दादा चॅट बॉक्स मध्ये दुसरा प्रश्न येतोय की
बीटेक नंतर जर युपीएससी करायचं झालं, जसं की आपण रस्ता निवडला, तर त्याच्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतात का? काही संकटांना फेस करावं लागेल का? प्रश्न चॅट बॉक्स मध्ये येतो. म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी करत असताना, सॉरी प्रश्न काय होता? परत एकदा विचारतो दादा, चॅट बॉक्स मध्ये असा प्रश्न आलाय की जर थेट बीटेक नंतर एमटेक न करता युपीएससी अभ्यास चालू केला तर भविष्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? किंवा तुम्हाला आला होता का? सांगायची गोष्ट तर मला काय असा कोणता प्रॉब्लेम आला नाही. थोडंफार असं होतं की माझे जे मित्र होते एमटेक करून जे करतात, पण आता एमटेकच्या नंतर पण आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठं जास्त अवेलेबल आहेत, कारण प्रायव्हेटमध्येच मोस्ट ऑफ दी, मग किंवा टीचिंग फॅकल्टीज मध्येच आपले खूप सारे सिनियर्स वगैरे त्याच्यामध्ये दिसतात, किंवा मार्केटिंगमध्ये. मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत जाते की हे सगळं केल्यानंतर मग आपण ह्याच्यासाठीच केलं होतं का, हा प्रॉब्लेम येतोय. तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन होता. माझ्याकडे प्लॅन बी काय होता, तर मी कोणता तरी बिझनेस करेन हे माझं फिक्स होतं, की युपीएससी नाही तर आपण काहीतरी बिझनेस करू शकतोय किंवा कशातनं मार्ग काढू शकतोय. कारण की मी डिसाईड केलं होतं की तुम्हाला कदाचित भारत विकास ग्रुप हे माहित असेल की बीव्हीजी 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये चालते ती बीव्हीजीची चालते. आणि हे जे आहेत हनुमंतराव गायकवाड म्हणून हे एक सातारचे आहेत, आपले बिझनेसमॅन आहेत, पुण्यामध्ये स्थायिक आहेत. तर जवळपास 80,000 लोक कामं करतात त्यांच्याकडे. तर माझ्याकडं त्याचा एक मार्गदर्शन होतं की ते युपीएससी एमपीएससी करणार होते, पण नशिबानं त्यांना परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी बिझनेसकडे वळाले आणि आज जवळपास 80,000 लोक त्यांच्या हाताखाली कामं करतात. तर ही एक इन्स्पिरेशन होतं की असं काहीतरी आपण, जर समजा ते नाही झालं तर आपण एवढं काही युपीएससी आणि एमपीएससी करत असताना नॉलेज येतं की त्याचा इम्प्लिमेंटेशन आपण वेगवेगळ्या बिझनेसमध्ये करू शकतोय, आणि त्याचा फायदा आपण कदाचित आपण स्वतः मोठं होण्यापेक्षा, पैसे मिळण्यापेक्षा आपण समाजासाठी काहीतरी वेगळं त्या प्रकारे करू शकतोय. आणि कदाचित आपण एकट्याचं नाही तर 10 जणांचं जरी आयुष्य बदलू शकतो, इतपत आपण काहीतरी बिझनेस करू शकतो, एवढं होतं. मग त्याच्यामुळं इन्स्पिरेशन होतं. आणि ऍग्रिकल्चर मधलं एवढं नॉलेज होतं की मी ऍग्रिकल्चर मध्ये कुठेतरी बिझनेस चांगलाच केला असता. त्यामुळे प्लॅन नक्कीच बी हा माझ्याकडे अवेलेबल होता. नक्कीच. म्हणजे सांगायची ह्याच्यात तुम्ही असं आम्हाला सर्वांना सांगत आहात की प्लॅन बी तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. हा, प्लॅन बी म्हणजे इन केस सडन शॉक नसावा म्हणून प्लॅन बी. पण असं नाही की प्लॅन बी असेल म्हणून प्लॅन ए ला तुम्ही सोडून दिलं, मग उपयोग नाही. मग असं बोलता येत नाही. प्लॅन बी अं, असला पाहिजे, पण सिक्युरिटीसाठी. होय, नक्कीच. दादा, विनीत चव्हाण यांचा प्रश्न आहे पीडीएफ मध्ये. मोस्ट ऑफ आवर स्टुडंट आर कन्फ्युज बिटवीन जॉब और हायर स्टडीज आफ्टर बीटेक. आय वुड बी हेल्पफुल फॉर एव्हरीवन इफ ऑल इज एस्पेक्ट कॅन बी शेअर. मला वाटतं हा प्रश्न झालेला आहे की हायर स्टडीज किंवा जॉब. पण दादा, जॉब बद्दल जर आपण सांगाल तर अजून क्लॅरिटी मिळेल आम्हाला. जॉबची मी 2 उदाहरणं देऊ शकते. म्हणजे जॉब करणं म्हणजे आता काही लोक माझे मित्र आहेत ना, जे एमटेक वगैरे करून आज टीचर म्हणून काम करत आहेत आणि कुठं परफेक्ट जॉब नाही आहे अवेलेबल. पण त्याचबरोबर माझं असा एक मित्र आहे की ज्यांनी बीटेक करून प्रायव्हेट जॉब केला आणि प्रायव्हेट जॉब मधून त्यांना चांगली प्रोग्रेस मिळाली आहे. आज चांगल्या मॅनेजर लेवलला पोस्टला काम करतायत. पण असं त्यांच्या त्या एक्सपिरियन्समुळे झालं, त्यांच्या हार्डवर्कमुळे झालं, त्यांच्या एमटेक किंवा ग्रॅज्युएशनमुळे काय त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमुळे काय फरक पडला असं मला वाटत नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला फिक्स पाहिजे, तुम्हाला काय करायचंय, त्यामुळे डिसाईड करा मला काय करायचं. जर एमटेक करायचं असेल तर एमटेक करून मला पुढे काय करायचंय, पीएचडी करायची आहे, मला जॉब करायचा आहे. त्यामुळे एक क्लिअर पाथ असेल ना, तुम्हाला हरण्याचे चान्सेस कमी आहेत. ज्यावेळी तुमचा पाथ क्लिअर नसेल ना, त्यावेळी मग तुम्हाला हरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे पाथ क्लिअर ठेवा की मला काय करायचंय, मला युपीएससी करायचंय, मला एमपीएससी करायचंय, मला म्हणजे स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत. कारण की मी सगळ्यांना सजेस्ट करतो की जर स्पर्धा परीक्षाच करायची असेल तर युपीएससी करावी, मी अशी सजेस्ट करतो. का तर युपीएससीचं काय आहे की तुम्ही युपीएससी करत असताना खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकता. जसं तुम्ही युपीएससी करत असताना स्टाफ सिलेक्शन कमिशन पण देऊ शकता. तुम्ही कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस सीडीएस म्हणून एक्झाम असते ती देऊ शकताय. तुम्ही आयबीपीएस, जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं मॅथ्स असेल तर तुम्ही आयबीपीएसच्या पण एक्झाम देऊ शकताय. तुम्ही ऍग्रिकल्चर रिलेटेड बाकीच्या एक्झाम देऊ शकताय. तुम्ही एएसआरबी असिस्टंट सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड देऊ शकताय. तुम्ही तलाठी देऊ शकताय. म्हणजे तुम्ही त्या अभ्यासावरती खूप काही एक्झाम वेगळ्या पण देऊ शकताय, जर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये फ्लो मेंटेन केला. आणि युपीएससी असं आहे की इट्स मदर ऑफ ऑल एक्झाम असं म्हणलं जाते. त्यामुळे मी जर कोणी मला पर्सनली सजेस्ट करत असेल तर की 1 वर्ष करून बघायला काय आहे, आयुष्य खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्ही
मला विचारलं की सिलेक्शन व्हायच्या आधीचं आयुष्य आणि त्याच्यानंतरचं आयुष्य खूप जमीन आसमानाचा फरक असतो. एवढं खरं आहे. कारण की कोणी सडनली तुमचं ओळखत नाही. म्हणजे साधी गोष्ट एक सांगायची म्हणजे इन्सिडेंट मी सांगू शकतोय की मी युपीएससीच का निवडलं, बाकीच्या एक्झाम का नाही निवडल्यात. तर त्याचं असं होतं की माझं एका सिलेक्शन झालं होतं आणि माझ्या एका मित्राचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बेड अवेलेबल होत नव्हते आमच्या जिल्ह्यामध्ये आणि माझं सिलेक्शन झालं होतं. तो चांगल्या घरातून आहे आणि त्याच्या घरातले पण कॉन्टॅक्ट चांगले आहेत, पण बेड अवेलेबलच होत नव्हता. मग त्याने मला कॉल केला की तुझ्याकडून होते का चेक कर रे, असं बेड अवेलेबल, कारण की त्यांना कोरोना पॉझिटिव्ह व्हायला झालेत आणि ऑक्सिजन लेवल कमी होते. तर मी माझ्या जिल्ह्यातल्या ज्या तालुक्यातल्या बीडीओ होते त्यांना कॉल केला सडनली आणि मी म्हणलं की मी सत्यजित यादव असं युपीएससी सिलेक्टेड कॅन्डिडेट बोलतोय आणि माझ्या घरातल्या ह्यांच्यासाठी एक बेड अवेलेबल पाहिजे. आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला दुसरीकडे कुठे अवेलेबल झाला नाही का? तर मी म्हणलं हो, नाही अवेलेबल झाला, मला पाहिजे. आणि एका फोनवरती म्हणले 15 मिनिटं द्या, मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर 15 मिनिटामध्ये ते म्हणले, फोन आला त्यांचा की कुठं ॲम्ब्युलन्स पाठवायची आहे. एवढंच त्यांनी मला सांगितलं. आणि कदाचित कुणाच्या तर आयुष्य जीवन वाचवण्याचं जर पॉवर कुठल्या एक्झाममुळे येत असेल तर ती युपीएससी आहे. बाकी कुठल्या एक्झाममुळे येत असेल असं मला वाटत नाही. कदाचित येत पण असेल, पण युपीएससी मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर माझ्या मित्राच्या वडिलांसाठी एका फोनवरती जर ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत असेल आणि त्यांना बेड अवेलेबल होत असेल तर युपीएससी खरंच ग्रेट आहे. नक्कीच नक्कीच दादा. दादा त्याला जोडून अभिषेक खांडेकर यांचा पीडीएफ मध्ये असा प्रश्न आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर पीएससी एक्झाम, व्हॉट आर द डिफिकल्टीज डू यू फेस ड्युरिंग स्टडी अँड डेली हावर्स ऑफ स्टडी. आणि त्याला जोडून दादा ऋतुजा पवार यांचा असा प्रश्न आहे की एवढं सगळं प्रिपरेशन करत असताना कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवली आपण. हे दोन प्रश्न आहेत. तर मी सांगितलं हावर्स मध्ये सांगितलं की टाइम टेबल मध्येच मी सांगितलं की 8 तास 9 तास तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे एक्झामचं. एक दुसरं कन्सिस्टन्सीचं असं आहे की ग्रुप तुमचा असला पाहिजे. ग्रुप जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूपच फायदा होतो. आणि कदाचित मला त्यामुळं ग्रुप असल्यामुळे मला कन्सिस्टन्सी एक झाली. दुसरं मला गायडन्स जो अवेलेबल होता माझ्या त्याच्यानंतर, त्यामुळं कारण की युपीएससी कधीही किंवा गव्हर्नमेंट एक्झाम कधीही तुमचा ग्राफ असा कायम वरती जात नसतो. तो अप्स अँड डाऊन्स मध्येच चालत असतो. आणि अप्स अँड डाऊन चालत असताना खाली आलेला ग्राफ पुन्हा वरती घेऊन जाण्याचं काम हे तुमचे टीचर किंवा तुमचं मेंटॉरच असते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी ते चांगलं काम केलं की माझा ग्राफ कधीही कायम खाली गेला नाही. तो खाली जरी जात असेल तर त्याला वरती पुन्हा येत होता. आणि स्वतःचं विल पॉवर आणि इन्स्पिरेशन तर होतच त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच दादा. दादा आता एक थोडासा वेगळा प्रश्न ओजस मयेकर यांनी विचारलाय. इट इज गुड करियर ऑप्शन टू pursue MBA or agri business, and if then which institute should be preferred rather than which exam should be given or attend with respect to that, MBA or agri business? ह्याच्यासाठी एबीएम साठी मी सांगणं चुकीचं ठरेल, कारण मी ते केलेलं नाही. जर कदाचित मला त्याच्याबद्दल खूप काही माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट केलं असतं. हा मी तुम्हाला काय याच्याबद्दल जे काही कॉन्टॅक्ट असतील की तुम्ही पर्टिक्युलर जे काही आपले सिनियर्स आहेत त्यांनी एबीएम केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल आहेत, अशा लोकांचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करू शकतोय. आणि तुम्ही क्वेश्चन जसे तुम्ही पीडीएफ मध्ये पाठवाल तसं मी त्या व्यक्तीचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन की ह्यांच्याशी तुम्ही जर बोलला तर तुम्हाला एबीएम संदर्भात ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या संदर्भात कोणती एक्झाम द्यायची हे सगळं तुम्हाला समजून देईन. कारण की मी त्याच्याबद्दल सांगणं, कारण की तुम्ही एक विचारू शकताय की करणं कितपत ठीक आहे. जर तुम्ही बिझनेस करणार असाल ऍग्रीकल्चर रिलेटेड तर करणं मी म्हणेन की चांगलं आहे. आणि ऍग्री बिझनेस मध्ये पण प्रॉब्लेम होऊन जातो की जॉब कुठे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला शोधायचं की जॉब मला कॉलेज कोणतं चांगलं आहे हे याच्याबद्दल सांगता येणार नाही, कारण की मी त्याच्या रिलेटेड कधी अभ्यास केलाच नाहीये. पण जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट. पण जर तुम्हाला खरंच बिझनेस करायची असेल त्यासाठी तुम्ही जर ऍग्री बिझनेस करत असाल तर मी म्हणेन त्याच्यापेक्षा तुम्ही बिझनेस इस्टॅब्लिश करून त्याला रन करून चांगलं काम करू शकता. नक्कीच नक्कीच दादा. त्याचसोबत दादा स्वराली सूर्यवंशी या अशा प्रश्न विचारत आहेत की ऍग्रीकल्चरच्या निगडीत असणाऱ्या IBPS एक्झामची तयारी कशी आणि कुठून करायची हे समजत नाही आणि त्यासाठी बुक कोणते रेफर करावे लागेल.
हा ऍग्रिकल्चरचा तसंच हा IBPS चं कसं आहे की हा तुम्ही ऍग्रिकल्चरसाठी अभ्यास करताय म्हणजे मला वाटतं SO साठी आहे ना, स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी. बुकचं मला सांगता येणार नाही खरंच, कारण की मी त्याच्याबद्दल अभ्यास केला नाही. तुम्ही UPSC बद्दल माझी बुक्स मी तुम्हाला शेअर करेन. पण IBPS साठी आपण सेशन ऑर्गनाइज करतोय तुमच्यासाठी खास. तुम्ही त्यांना विचारू शकता ऍग्रिकल्चर म्हणजे IBPS, बँकिंग वगैरे ह्याच्या रिलेटेड ज्या काही एक्झाम असतात किंवा RRB असतात, रिजनल रुरल बँकच्या ज्या एक्झाम असतात त्याच्याबद्दल ज्या काही डाऊट्स असतील ते सगळे त्या आपण त्या सेशन मध्ये त्यांच्यासाठी ऑर्गनाइज करू शकतो. पण आता ओके. सांगणं अवघड आहे. म्हणजे जे आपल्या कॉलेजचे पास आउट सर्व सिनियर्स असतील त्यांच्या मार्फत आपण सेशन अरेंज करू शकतो. करू हा, शकतो. जर डिमांड असेल, तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन्स असतील तर त्याच्याबद्दल आपण ऑर्गनाइज करू शकतो. नक्की नक्की नक्की. गेले 1.5 तास आपण सातत्याने ही चर्चा चालू ठेवत आहोत आणि त्यातले काही शेवटाकडे आपण येत आहोत की शेवटचे 4-5 प्रश्न घेत आहोत. तर दादा त्याच्यात ओमकार गरगडे यांनी विचारलं की राज्यसेवेसाठी कोणती पुस्तकं वापरावी, तर त्याला जोडून असा प्रश्न आहे की आपण टेलिग्रामवर जी बुक लिस्ट शेअर केली तर ती सफिशियंट होईल का, की त्या व्यतिरिक्त आपण अजून काही सांगाल? राज्यसेवेसाठी आणि मी ह्याच्यासाठी मी शेअर करीन दोन्ही बुक लिस्ट. त्याच्यावरून तुम्हाला सगळं एक स्टँडर्ड बुक सगळं मिळून जाईल. एक बुक लिस्ट राज्यसेवेसाठी आणि UPSC साठी जी काय लागणार आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन तुमच्या ह्याच्यावरती. ह्याच्यामध्ये नक्की काही बुक सांगण्यात काय अर्थ नाही, कारण की तुम्ही लिहून पण घेऊ शकणार नाही आणि तुमच्याकडे स्टँडर्ड काय असं कॉन्स्ट्रक्ट राहणार नाही. त्यापेक्षा मी शेअर करेन ते. आणि नक्कीच जेवढं दादा. आणि एक्झामची कशी आहे की तुम्ही लास्ट इयरला असताना जर चालू केली तर चांगलं आहे, किंवा लगेच झाल्यानंतर वेळ वाया घालवणं चुकीचं आहे, कारण की मी 1 वर्ष वाया घालवलं आणि त्याच्यानंतर सुरुवात केली अभ्यासाला. जर तुमच्या कोणी ज्युनियर असेल तर त्याला जेवढं 11वी-12वी पासून किंवा 12वीच्या नंतर जरी चालू केली 4 वर्ष, तर जेवढ्या लवकर म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं असं आहे की जेवढ्या लवकर तुम्ही चालू केला तेवढ्या लवकर तुमचं सक्सेस आहे. जेवढं आपण लेट करू तेवढं लेट सक्सेस आहे. आणि असं पण नाही की फक्त माझ्यापाशी ज्यावेळी मी आता ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे, इथं आम्ही जे काही 428 अधिकारी आहोत भारतातले, म्हणजे IAS, IPS, IFS वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही असे 428 लोक आहे. तर त्याच्यामध्ये खूप अशी उदाहरणं आहेत की जिने 28व्या वर्षी, म्हणजे मी ज्या वर्षी मला सक्सेस मिळेल त्या वर्षी तयारी करून काही जणांनी आता 32व्या वर्षी म्हणजे शेवटच्या अटेम्प्ट मध्ये IAS झालेली खूप काही अशी उदाहरणं आहेत. माझा एक मित्र आहे, तो सध्या IAS आहे. तर तो 28व्या वर्षी त्यांनी तयारी चालू केली होती. आता 32व्या वर्षी त्यांनी सिलेक्शन कंप्लीट केलं आणि IAS झाले. म्हणजे असं नाही की तुम्ही कितव्या वर्षी चालू करताय. तुम्हाला करायची इच्छा असेल ना, तर सक्सेस तुम्हाला शेवटच्या अटेम्प्ट मध्ये पण मिळतं. त्याचबरोबर माझ्याबरोबर एक सर आहेत, ते जवळपास त्यांचं वय वर्ष जवळपास 36 आहे आणि जवळपास त्यांच्या 9व्या अटेम्प्ट मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मग असं नाही की तुम्ही किती अटेम्प्ट लावताय, सिलेक्शन होणं महत्वाचं असते. म्हणजे पर्सिस्टन्सी, म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंटली हा अभ्यास चालू ठेवताय त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन राहतं. नक्कीच नक्कीच. आणि कन्सिस्टन्सी गरजेचं आहे. आणि बिझनेस मी तुम्हाला सांगेन की याच्याबरोबर म्हणजे तुम्ही म्हणजे अजून कोण जर असेल तर तुम्ही शेअर मार्केटकडे बघू शकताय. तुम्ही म्हणजे खूप काही ऑप्शन्स आहेत. बिझनेस साठी बघू शकताय. म्हणजे माझा एक मित्र आहे, ज्यांच्याबद्दल मी सांगेन की त्यांनी म्हणजे मी ज्या कंपनीबद्दल मी सांगत होतो ना, त्या कंपनीचं मी अभ्यास चांगला केला होता की मला काय बिझनेस करायचा. तर त्या बिझनेसमध्ये असं होतं की थोडंफार तुमचं ते कल असलं पाहिजे अभ्यासाकडं, की शिकत राहणं गरजेचं आहे. मग मी त्यावेळी अभ्यास करत असताना मी बिझनेसचा पण विचार ठेवायचा थोडं मनात. त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की हे नाही झालं तर मी काय करू शकतोय, तर आपल्याला फील्डमध्ये गेल्यानंतर मार्केटिंग वगैरे खास करून बीटेकच्या मुलांना लावलं जातं आणि 22,000 पर्यंत किंवा 17-18,000 पर्यंत जॉब मिळून जातो. तर माझा एक मित्र असा होता की त्यांनी काय केलं होतं की जे भाकड जनावर असतात त्यांनी विकत घ्यायचे. ते 10,000 12,000 ला मिळायचं आणि त्या भाकड जनावरांना ते औषध एक BVG होतं. ते औषध ते द्यायचे आणि त्या औषधातून ते पुन्हा भाकड जनावर व्यायचं किंवा जे म्हणतात ना की हाताखाली यायचं आणि त्याला विकताना जवळपास 60,000 ते 70,000 ला विकलं जायचं आणि त्याच्यातून तो महिन्याला लाखभर रुपये कमवायचा. असं मी त्या Facebookवरून त्या मित्राबद्दल वाचलेलं. तर म्हणजे असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकताय. फक्त तुमची दृष्टी पाहिजे, बिझनेस करायची इच्छा पाहिजे. ओके. आणि बुक लिस्ट वगैरे असेल ते मी तुम्हाला शेअर करून देईन. नक्कीच नक्कीच दादा. दादा त्याच्या पुढचा प्रश्न असा येत होता की सायली शिंदे यांचा आहे की
कॉलेज करत करत आपण स्टडी करू शकतो का? आणि ऍग्री एमपीसीचा विचार केला तर स्टडीला सुरुवात कुठून केली पाहिजे? कॉलेज करत करत तर करूच शकताय तुम्ही. म्हणजे सुरुवात कुठून केली पाहिजे? सुरुवात तर तुम्ही पहिल्यांदा सिलेबस बघा. सिलेबसनुसार तुमचे कोणते कोणते सब्जेक्ट आहेत. GS असेल तर पूर्ण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या सगळ्या विषयाचं. मराठी ग्रामर आहे तुम्हाला ऍग्री एमपी साठी, इंग्लिश ग्रामर आहे, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून घ्या. मग सुरुवात. आणि कॉलेज करत असताना मग जर तुम्हाला जर ऑनलाईन कुठं कोचिंग मिळत असेल, गायडन्स मिळत असेल, तो घ्या, अवेलेबल करून घ्या आणि त्याच्या थ्रू अभ्यास करा. एक ग्रुप चांगला बनवा तुमच्या कॉलेजमध्येच असताना आणि याच्या थ्रू करा. आणि जर तुम्ही एमटेक, म्हणून मी सांगितलं ना की तुम्ही एमटेक झाल्यानंतर अभ्यासाचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा एमटेकला जर तुम्ही म्हणताय ना की मला एमटेक करत करत करता येते का? हो, करता येते. खूप सारे असे उदाहरण आहेत की एमटेक करत करत असताना युपीएससी, एमपीएससी, ऍग्री एमपीएससी क्रॅक केलेले लोक आहेत. त्यामुळं वेळ वाया घालवू नका, फक्त एवढंच सांगायचं. करायचं आहे त्यांना जिद्दीनं करा. नक्की. त्याला जोडून असा एक प्रश्न होता अजित खेतर यांचा की व्हॉट विल बी गुड गोइंग फॉर द जॉब और एमबीए आफ्टर बीटेक. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर झालंय. तरी दादा आपण एकदा त्यांना पूर्ण क्लॅरिटी दिलीत की एमबीए की जॉब बीटेक नंतर. मी सांगितलंय ना की दोन्ही उदाहरण आहेत. म्हणजे एमटेक करून परत तुम्हाला पीएचडी वगैरे करून तुम्ही चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये सायंटिस्ट वगैरे जाऊ शकताय. त्याचबरोबर जर माझे असे पण मित्र आहेत की ज्यांनी बीटेक वरती चांगल्या ठिकाणी यश संपादन केलं. आता डिपेंड्स अपॉन युअर कॅपॅबिलिटीज अँड युअर डेडिकेशन. तुम्ही कितपत तुम्ही ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. नक्कीच नक्कीच. आता सेकंड लास्ट क्वेश्चन घेतो आकाश पवाळ यांचा. त्यांनी आपल्यासाठी असं म्हटलेलं आहे की रिस्पेक्टेड सर, फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस इन सिव्हिल सर्व्हिसेस. My question is, when we pursued our competitive exam track, almost everyone said that do you study hard, focus on concept, etc. But no one guide us how to tackle about most probably mistakes or about silly mistakes in negative marking or in study plan. Sir, my request is please guide about how to overcome with our mistakes and mostly important about our comfort zone. Thank you, sir. ओके. कम्फर्ट झोन आणि मिस्टेक ह्याच्यासाठी सांगायची गोष्ट की जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही त्याशिवाय काय नाही. कारण की आतापर्यंत आपण जिथं ही केलेलं असतंय, म्हणजे आयुष्य जगलेलं असतंय, कॉलेजमध्ये असू दे किंवा आई वडिलांचं खूप काही साथ असते किंवा समाजामध्ये. ज्यावेळी म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे एक आजोबा असतात, लहान मुलाला विचारतात की 2 झाडं तिने आणतात आणि एक झाड घरामध्ये ठेवलं जाते, एक झाड घराच्या बाहेर ठेवलं जाते. तर आजोबा त्या मुलाला विचारतात की बाबा तू सांग की कोणतं झाड सगळ्यात जास्त ग्रो करेल. मुलगा म्हणला जे घरात सुरक्षित आहे ना, ज्याला वारं लागणार नाही, पाऊस वारा ऊन काही सहन करायला लागणार नाही, तो सगळ्यात मोठं होईल. पण ऍक्च्युअल मध्ये जे झाड घराच्या बाहेर असतं ते सगळ्यात मोठं वटवृक्ष होतं आणि घरातलं जे झाड असतं ते बोन्साय तेवढं छोटं असं राहतं. त्यामुळं बाहेर ज्यावेळी आपण पडतो ना त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट मिळतो. त्यामुळं ह्याच्यातून ज्यावेळी तुम्ही बाहेर जाल आणि ऑपॉर्च्युनिटीज घ्याल किंवा रिस्क घ्याल आणि त्याच वेळी खरं म्हणजे सक्सेस मिळते. आणि रिस्क शिवाय काही नाही आयुष्यामध्ये. कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे असं माझं म्हणणं आहे, घेत असाल तर. नक्कीच नक्कीच. म्हणजे टेक द रिस्क और लूज द चान्स, या प्रकारे आपलं म्हणणं असेल. टेक द रिस्क. त्याच्याच बरोबर फक्त त्याच्यात रिस्क पण घेऊन उपयोग नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला कॅल्क्युलेशन पण असले पाहिजेत की त्याच्यासाठी काय करायला लागते, कॅपॅबिलिटीज निर्माण केल्या पाहिजेत स्वतःमध्ये. नक्कीच नक्की. दादा भरत पाटील यांचा प्रश्न असा होता की व्हॉट अबाउट क्वेश्चन पेपर रिडिंग अँड अनालिसिस आणि युअर स्टडी फॉर एसे पेपर. क्वेश्चन पेपर अनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट. मी त्याच्यामध्ये सांगितलं ना की ज्यावेळी तुम्ही करत असाल त्यावेळी क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर एसे रायटिंगला तुम्ही ज्यावेळी करता, खास करून युपीएससी साठी, ज्यावेळी प्रिव्हियस इयरचे ज्यावेळी तुम्ही एक 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघता त्यावेळी तुम्हाला एक 10 ते 15 टॉपिक असे मिळून जातात की जे प्रत्येक वेळी रिपीट होतात वेगवेगळ्या प्रकारे. मग तेच 15 टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित तयारी केले, म्हणजे तुम्ही रोज वाचत असता, रोज काहीतरी करंट अफेअर्स वाचत असता, न्यूजपेपर वाचत असता, न्यूज बघत असता, मग त्यावेळी ते नोट डाऊन करून तुम्ही प्रत्येक त्या 10 ते 20 टॉपिकचं व्यवस्थित नोट्स बनवून ठेवल्या आणि त्याचे रिव्हिजन करत राहिला ऍट द एंड, तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात एसए मध्ये. तेच पॉइंट्स तुम्ही जीएस मध्ये पण वापरू शकता फिरवून, कारण की पॉवर्टी बद्दल, वुमन्स बद्दल, फार्मर्स बद्दल आहे तसे क्वेश्चन विचारले जातात.
तेच GS मध्ये पण विचारले जातात, इंटरव्ह्यू मध्ये पण विचारले जातात आणि तेच तुम्हाला essay ला पण विचारले जाऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. मग तयारी करत असताना 15 ते 20 टॉपिक असे काढा प्रिव्हियस आणि त्याची तयारी करा. मग तुम्हाला essay मध्ये चांगले मार्क्स मिळतात. नक्कीच. म्हणजे सातत्याने रिव्हिजन करणं गरजेचे आहे, असं आपल्या हां. ह्याच्यातून दिसून येतं. हं. तर दादा त्याला जोडून मानसी ठाकूर यांचा प्रश्न येतो, की प्लीज गिव्ह अस इन्फॉर्मेशन अबाउट वर्क ऑफ IFS ऑफिसर. IFS आता ह्याच्यामध्ये 2 आहेत. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस और इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. कारण इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये तर अँबॅसिडर वगैरे आहेत, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये राजदूत म्हणून काम करतात आपल्या देशासाठी आणि मोस्ट ऑफ दी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं यांचं लिंक असतं. दुसरं असते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये तुम्ही एक जॉग्राफिकल एरिया तुम्हाला देतो, तिथं तुम्ही एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण काम म्हणजे काय तर त्याचं पूर्ण तिथं आग लागते तर ती त्याचे मेंटेनन्स करणं, तिथं त्याची ट्रॅफिकिंग थांबवणं, प्राण्यांची सुरक्षा, तिथल्या असलेल्या लोकांचं लाईव्हलीहूड, तिथला डेव्हलपमेंट, हे सगळं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या ऑफिसरच्या अंडर येते आणि त्याची देखरेख करणं आणि निगराणी करणं हे सगळं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची लोक करत असतात सिलेक्ट झालेले. आणि हे एक प्रकारे म्हणलं तर तो त्या फॉरेस्ट मधला एक प्रकारे बघितलं तर कलेक्टरच आहे. असं आहे. खूप सारे अम्युनिटीज फॅसिलिटीज असतात आणि सर्व्हिस खूप छान आहे जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर. नक्कीच, नक्कीच, नक्कीच दादा. मी भरत पाटील यांना विनंती करतो, की त्यांनी स्वतःला अनम्यूट करा आणि आपले काय प्रश्न असतील ते थेट दादांना विचारले तर जास्त बेटर होईल. भरत पाटील. कोणी क्वेश्चन विचारते का भरत पाटील? होय, भरत पाटील क्वेश्चन विचारतोय. एक सेकंड. अनम्यूट. हॅलो सर. भरत पाटील हा. अनम्यूट करा. श्रेय सर. गुड इव्हनिंग सर. हा बोल. माझा प्रश्न असा होता की आपण जे एनसीईआरटीचं बेसिक प्रिपरेशन करतो एनसीआरटी त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे का? एनसीआरटी ज्यावेळी वाचत असाल तुम्ही मार्क करून ठेवा. नोट्स काढण्या म्हणजे कन्साइज केलं तर म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर कन्साइज केल्यानंतर त्याचा बेनिफिट चांगलाच होते तुम्हाला. मग तुम्ही वाचत असताना मग तुम्हाला प्रत्येक वेळी तेच वाचण्यापेक्षा तुम्ही ते नोट्स रेफर करून तुम्ही त्याच्या चांगल्या प्रकारे रिव्हिजन करू शकता. नोट्स काढणं चांगलं, ते तुम्हाला मेन्स मध्ये पण हेल्प करतं चांगल्या प्रकारे. नक्कीच, नक्कीच. गेली 1 तास 40 मिनिटं दादा नॉनस्टॉप आपल्याला मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या वाणीतून सातत्याने आपल्याला पुढची वाटचाल कशी करायची याबद्दल मार्गदर्शन मिळत आहे. अजूनही शेवटची 20 मिनिटं आपल्या हातात आहेत वैयक्तिक दादांनी दिलेली. तर त्यात आपल्याला कोणाला काय विचारायचं असेल तर नक्की आपण स्वतःला अनम्यूट करून चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकून विचारू शकता. आणि दादा ह्याच्यात थोडं बाहेर येत असताना थोडंसं मागे येतो आणि आपल्याला एक प्रश्न विचारतो, की 2019 ची जी लोकसभेची निवडणूक मी स्वतः वैयक्तिक बघितली आणि त्यात धैर्यशील माने हातकणंगलेचे सध्याचे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांनी असा नारा दिला होता, की धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार. प्रत्येक कॅन्डिडेटला असं सांगत होते, की धैर्यशील माने म्हणजे प्रत्येक जो वोटर आहे, प्रत्येक मीच खासदार. तर आपला रिझल्ट माझा प्रश्न असा आहे, की आपला रिझल्ट लागल्यानंतर वैयक्तिक मला असं वाटतं, की सत्यजित दादा म्हणजे मीच क्लास 1 ऑफिसर. तर ही भावना आपण सर्व आप्तेष्टांपर्यंत, आपल्या ज्युनियर पर्यंत, आपल्या प्रत्येक फॅमिली वरती ही भावना उमटवू शकलात. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? की आपण प्रत्येकाला असं वाटतं, की सत्यजित दादा म्हणजे मीच क्लास 1 ऑफिसर. कसं असतं की ज्यावेळी सिलेक्शन म्हणजे सिलेक्शनच्या आधी तुमचं खूप अंधारातलं आयुष्य असते. सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे मी असं कधी कायम सांगत असतो की तुम्हाला जर म्हणजे 2 गोष्टी आहेत. कारण की ज्यावेळी ही एक्झाम बघतात त्यावेळी जवळपास 10 लाख लोक ह्या एक्झामसाठी बसतात आणि 10 लाख लोकांपैकी जवळपास आम्ही 800 लोक सिलेक्ट झालो. म्हणजे जर डिवायडेशन रेशो काढला 10 लाख मुलं बसली 10,000 मेन्सला तर आम्ही सिलेक्ट झालो. त्या 10,000 पैकी 3,000 आम्ही इंटरव्ह्यूला आणि 3,000 पैकी आम्ही 800 जवळपास सिलेक्ट झालो. तर रेशो काढला तर 0.09% जवळपास हा रेशो होतो. मग हे जर असेल 0.09% त्यावेळी मग लक्षात ठेवायचं की 9 लाख म्हणजे 99% लोक हे नापास झालेले आहेत. म्हणजे 9,99,000 हे लोक नापास झालेले आहेत. मग ह्याच्यामध्ये दोन्ही तयारी लागते तुम्हाला. एक तर तुम्हाला पास होण्याची पण तयारी लागते आणि तुम्ही त्याच्याबरोबर तुमची नापास होण्याची पण तयारी. जर तुम्ही नापास म्हणजे पास झाल्यानंतर तुम्ही तुमचं श्रेय दुसऱ्याला दिलं तर चालेल, पण नापास झाल्यानंतर त्याचं श्रेय तुम्ही स्वतःकडे घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या काही तुमच्या आयुष्यात अपयश येतील
त्या अपयशाचं सगळं श्रेय स्वतःकडे घ्याल तरच तुमची प्रगती होईल. आणि त्याचं जर श्रेय तुम्ही जर दुसऱ्याला सारखं म्हणाल की त्याच्यामुळे मी अपयश आलं मला, किंवा त्या त्या गोष्टीमुळे मला अपयश आलं, तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे तयारी ठेवली पाहिजे. आणि त्यामुळेच कदाचित मी असं असेल की मी माझ्या अपयशाची जबाबदारी मी 4 वर्ष माझ्याकडे घेतली. मी यशाचं श्रेय मी कदाचित सगळ्यांना देईन. माझ्या आई-वडिलांना, म्हणजे आई सगळेच आहेत माझे. जे काही मित्र, परिवार, आई-वडील सगळे, सगळ्यांच्यामुळं, कुणी एकट्यामुळं जिंकू शकत नाहीये किंवा यश मिळू शकत नाही. त्याच्या सगळ्यांची मदतीची खूप गरज असते. त्यामुळं श्रेय देणं नक्कीच. खूप गरजेचं आहे दुसऱ्यांना. म्हणजे स्वतःच्या अपयशाची स्वतः जबाबदारी उचलणे आणि स्वतःच्या यशाची जी गोष्ट आहे ती सर्वांना वाटत राहणे, त्याचं श्रेय समोरच्या सर्व व्यक्तींना देत राहणे, हाच खरं तर आपण याच्यातून संदेश देत ओके. आहात. आणि एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे आता मी थोडं थांबायचं म्हणतोय, कारण की आता बऱ्यापैकी मी प्रश्नाची उत्तर दिली आहेत. फक्त एकच सांगायचं आहे, 4 लाईन्स आहेत ज्या मला खूप इन्स्पायर करतात. नक्कीच नक्कीच. कुछ रंज में कुछ गम में, कुछ रंज में कुछ गम में, कुछ आहों में कट गई, कुछ रंज में कुछ गम में, कुछ आहों में कट गई, बाकी जो बची वो गुनाहों में कट गई, बाकी जो बची वो गुनाहों में कटी, एक रास्ते पे जो चले, एक रास्ते पे जो चले वो मंजिल को पा गए, एक रास्ते पे जो चले वो मंजिल को पा गए, जो रास्ते बदलते रहे उनकी राहों में कट गई, जो रास्ते बदलते रहे उनकी राहों में कट गई. तर सांगायची एकच गोष्ट आहे की जर आपण 10 वेळा म्हणजे एक डिसाईड करा कुठला पाथ फॉलो करायचा. ज्यावेळी आपण 10 वेळा आपले रस्ते बदलायचा प्रयत्न करेल ना, त्यावेळी आपल्या रस्त्यामध्येच आपला अपयश येणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा एक रस्ता पकडा आणि त्याच्यावरती चालत राहा. नक्कीच तुम्हाला एक दिवस यश मिळून जाईल. हीच सांगायची गोष्ट आहे. एम फिक्स करा आणि त्याच्यावरती चालत राहा. मग त्याच्यामध्ये बिझनेस असेल, जर बिझनेससाठी तुम्हाला काही मदत लागत असेल, काही गायडन्स चाललं, कारण की तुम्ही असं करू शकताय, जर समजा तुमची काही मुलं एकत्र येऊन 4-5 मुलं येऊन जर तुम्ही एकाच जिल्ह्यातले असाल, तर एका जिल्ह्यातली येऊन तुम्ही एक कोऑपरेटिव्ह किंवा एक चांगल्या प्रकारे एक बिझनेस इस्टॅब्लिश करू शकताय तिघं-चौघं. आणि त्याच्यासाठी काही मदत लागत असेल, त्याच्यासाठी काही तुम्हाला गायडन्स लागेल, तर कॅपिटल कशी अवेलेबल करायचं, बिझनेस स्ट्रॅटेजीज कशा ठरवायच्या, आम्हाला कोणाची मदत लागू शकते का, आम्हाला कोण मदत करू शकते का, मार्केटिंग कसं करायचं, ह्याच्याबद्दल जरी काही मदत लागत असेल, तीही मी चांगल्या प्रकारे तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. कारण की संधी खूप आहेत ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये पण, आणि ते सोडून पण खूप ठिकाणी चांगल्या चांगल्या संधी आहेत. फक्त आपण जागसूतपणे त्या बघितल्या पाहिजेत आणि शिकण्याची इच्छा ठेवली पाहिजे. असं आहे. अजून? नक्कीच नक्कीच दादा. ओके, ठीक आहे. दादा, भेटलेली माणसं की वाचलेली पुस्तकं याला जर प्रायोरिटी द्यायची झाली तर कशाला द्याल? शेवटाकडे येतोय आपण. प्रायोरिटी नाही, दोन्ही महत्वाचे आहेत. वाचलेली पुस्तकं ही माणसाबद्दलच सांगतात. शेवटी माणसंच महत्वाची आहेत. त्यामुळं प्रत्येक माणूस हा एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे माझं. म्हणजे प्रत्येक पुस्तकातून तुम्हाला खूप काही शिकता येते. त्यामुळं जे कोण भेटतंय त्यांच्याकडून चांगलं चांगलं घेत जावं आणि चांगलं चांगलं देत जावं, एवढंच सांगायचं आहे. आणि आपण मोठं होत असताना एक लक्षात ठेवायचं की आपल्या बरोबरची 4 लोक मोठी झाली पाहिजेत. ही ज्यावेळी आपण डोक्यात ठेवतो आणि त्यावेळी मग मोठं काहीतरी केलं म्हणजे त्याचाच फायदा आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी मोठं होताय ना, तुम्ही आपल्या बरोबरच्या 4 लोकांना मोठं करा आणि त्यांना पुढे घेऊन चला, एवढंच सांगायचं आहे. पाठीमागे वडणारे खूप आहेत, पुढे घेऊन जाणारे खूप कमी आहेत. त्यामुळे पुढे घेऊन जाणारे बना, पाठीमागे वडण्यापेक्षा. ओके. नक्कीच नक्कीच. एकदम एकदम दादा, शेवटचा प्रश्न, थोडासा त्रास देतो आपल्याला. शेवटचा प्रश्न, तुम्ही जे सांगितलं की 150 वेळा पुस्तक वाचायचं हे तुमच्या मेंटॉरने सांगितलेलं असतं, तर तेच पुस्तक आपण एक 2-3 वेळा वाचल्यानंतर ते आपल्याला कळून जातं परत परत तेच. मग तेच पुस्तक 70 ते 80 वेळा वाचायचा माइंडसेट कसा ठेवायचा? ते प्रत्येक वेळी आता मी सांगायची गोष्ट अशी की तुमच्याकडं वाचायची संधी म्हणजे पेक्षा तुम्ही एक 2-3 वेळा वाचलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती रिव्हिजन केलं पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे, डिबेट्स केले पाहिजेत आणि कदाचित त्याच्यातूनच तुम्हाला त्या प्रत्येक पुस्तकातलं नवीन नवीन अँगल समजून घेता येतात. आणि त्यामुळे मी म्हणलं ना की ग्रुप खूप महत्वाचा आहे. तर खूप खूप वेळा मी जर म्हणतोय ना 60 वेळा मी वाचलं असेल, तर त्याला समज 20 ते 25 वेळा मी स्वतः वाचलं असेल, तर माझ्या मित्रांच्या बरोबर आम्ही रिव्हिजन तेवढ्या वेळा बाकीच्या वेळी केली होती. त्यामुळं ते रिव्हिजन करा.
एकत्र बसून ग्रुप डिस्कशन करून चांगला ग्रुप असणं, त्याच्यातनं रिव्हिजन करणं, मग हे एक चांगला मार्ग आहे. दादा, मसुरी जिथे आपण ट्रेनिंग केलीत किंवा जिथे आम्हाला फेसबुकला आपले सगळे फोटो बघायला मिळाले, तर त्या अनुभवांबद्दल, त्या किस्स्यांबद्दल जाता जाता गोड करून शेवट काय सांगाल का, की तिथले अनुभव, तिथले किस्से, मित्र कसे जमवले, आपल्या महाराष्ट्रातले जे काय आहेत ते सगळे सवंगडी, तुमची टीम, हे एंड आम्हाला ऐकायला आवडेल. हा, आता सांगायचं तर इथं आम्ही जवळपास 428 अधिकारी आहे. 428 म्हणजे देशातल्या ज्या काही ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत सगळ्या, IAS, IPS, IFS, IRS, रेल्वे अकाउंट्स, रेल्वे, ट्राफिक, असे खूप सारे अशा 22 सर्व्हिसेस पैकी आम्ही इथं सगळे आहेत. तर खूप काही आहे, कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे जवळपास 400-500 लोक तुमच्या सेवेसाठी इथं असतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रूम वगैरे अच्छे चांगल्या फॅसिलिटी चालतात, आणि ज्या दिवसापासून तुम्ही जॉब जॉईन करता त्या दिवसापासून तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई बनता, आणि ऑफिसर ट्रेनी म्हणून तुम्हाला डेजिग्नेशन असते तुमचं. आता सध्याचा माझं डेजिग्नेशन आहे ते ऑफिसर ट्रेनी म्हणून डेजिग्नेशन आहे. रूम वेगळे आहे, रॉयल ट्रीटमेंट आहे, कारण की मला अजून आठवते कॉलेजला असताना आमची जी रूम होती त्या जवळपास ज्या त्या खोलीमध्ये आम्ही जवळपास 8 ते 9 लोक राहायचो, कारण की आमची रूम स्प्लिट झाली होती, स्प्लिट करत होते. त्यामुळे आम्ही काय केलं होतं की 2 रूम मधले एकत्र आम्ही राहायचो, की वेगळं व्हायचं नाही म्हणून आम्ही जवळ 7 ते 8 लोक एका रूम मध्ये राहायचो हॉस्टेलला. आणि त्या एवढ्या छोट्याशा जागेतनं आज इथं आलोय, आज त्याच्यापेक्षा मोठी रूम आहे, एकटा राहतोय, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे आता आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो तर आम्ही एका ग्रुपमध्ये 22 लोक होतो, आणि आमची केअर प्रोटेक्शनसाठी जवळपास 17 लोक होती. म्हणजे आम्ही 22 आणि लोक 17, जी आमची केअर म्हणजे जेवण वगैरे आणून द्यायला आम्हाला, आमचे टेंट लावायला, आमचे सगळे पण हे यायच्या आधी म्हणजे ह्याच्यासाठी करावं असं मी म्हणत नाहीये. ही एक तुम्हाला फॅसिलिटीज खूप सारे होतात, तुम्हाला खूप साऱ्या ओळखी होतात, कारण की 428 जे अधिकारी आहेत, मग ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कोण भूटानचे पण लोक आमच्या बरोबर ट्रेनिंगला आहेत आता सध्या. म्हणजे एवढ्या ओळखी होतात ना, की तुमचं इथून पुढचं एकही काम म्हणजे असं होणार नाही की तुमचं काम कुठल्याही राज्यातलं होणार नाही. एक फोन करावा आणि तुमचं ते काम त्या राज्यातलं आपसुक होऊन, इतकी ओळखी, इतके मित्र परिवार इथं भेटतात. महाराष्ट्रातले आम्ही जवळपास 40 लोक आहे आता सध्या ट्रेनिंगला. त्याच्यापैकी 12-13 लोक IAS आहेत, 8-9 लोक IPS आहेत, असे खूप सारे लोक आम्ही जवळ 40 लोक इथं महाराष्ट्रातले, आणि इथं पण महाराष्ट्रातली पोरं एकत्र राहतात. महाराष्ट्रात जिथं जाईल तिथं बऱ्यापैकी एकत्र राहून असतात. पण असं पण नाही की आम्ही रिजनलिझम करतो. सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्रातील लोक जाईल तिकडे ग्रुप करून राहतात, पण महाराष्ट्रातील लोक सगळ्यात जास्त सगळ्यांच्या संग ओळखी वगैरे किंवा हे करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पार्टी असू दे, जेवण वगैरे सगळे एकत्र असतं बऱ्यापैकी. आणि ऑफिसर मेस म्हणून आहे, त्याचं तुम्हाला हे मिळतं. आणि त्याचे अजून एक आहे की तुम्ही एक वेळ जर इथं ट्रेनिंग घेतलं तर तुम्ही इथले तुम्ही इथले स्टुडंट बनून जाता, आणि तुम्ही कधीही इथं पुन्हा व्हिजिट करू शकता तुमच्या फॅमिली बरोबर. आणि ते फक्त सिलेक्शन झालेल्याच आणि ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनाच इथं अवेलेबल असते. त्यामुळं बेस्ट आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की पेड व्हॅकेशन एक प्रकारचं तुम्हाला दिलेलं आहे. थोडं कोरोनामुळे थोडी सिच्युएशन बिकट आहे, कारण की मागच्या वेळी 60 विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडलेले, म्हणजे ऑफिसर ट्रेनीज पॉझिटिव्ह सापडलेले. त्यामुळे जवळपास मागचे 13-14 दिवस आम्ही लॉकडाऊन मध्ये होतो, आयसोलेशन मध्ये होतो. पण ट्रेकिंग आहे, तुम्ही डान्स करायची संधी मिळते, नवीन गोष्टी शिकायच्या मिळतात, हॉर्स रायडिंग करायला मिळते तुम्हाला. फिजिकल फिटनेस खूप तयार करून घेतला जातो, तुमची मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस खूप वेगळ्या प्रकारे ऑफिसर म्हणून तुम्हाला घडवण्याचं, तुमच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये चेंजेस केले जातात, तुमचे वागण्या म्हणजे खूप काही, म्हणजे ड्रेसिंग एटिकेट्स असू दे तुमचं, परत मेस एटिकेट्स असतात, जेवायचं कसं वेगवेगळ्या प्रकारे, प्रेसिडेंट असेल तर काय जेवायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. खूप काही बेनिफिट मिळतात. आयुष्य जे मी सांगलीमध्ये जगत होतो किंवा मी जे कॉलेजमध्ये जगत होतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आयुष्य अधिकारी बनल्यानंतर. आणि खूप काही फॅसिलिटीज आहेत, फक्त ते करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. नक्कीच.
शेवटचे 8 मिनिटं राहिलेले आहेत. कोणाचाही काही प्रश्न येत नाही तर मला असं वाटतं दादा आपली परवानगी घेऊन आपण आभार प्रदर्शनाकडे वळावं, की नाहीतर मग आपल्याला जर कोणाला अजून लास्ट क्वेश्चन असेल तर विचारू शकताय. मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज होय. करू शकताय. तुमचं जर काय डाऊट्स असतील पर्सनल तर तुम्ही त्याच्यावरती मेसेज करू शकता आणि हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. अजून जर कोणाला काही प्रश्न असला शेवटचे 7 मिनिट आपल्या हातात आहेत. स्वतः क्लासरूम लेवलचे ऑफिसर आपल्या सोबत आहेत. आपल्या कॉलेजचे सिनियर दादा आहेत. त्यामुळे कुठल्याही मनात शंका न बाळगता प्रश्न विचारा. ही संधी परत नाही आपल्याला. हा कार्यक्रम परत अरेंज होईल. एवढ्या वेळात एवढा वेळ देतील दादा. हे शक्य होणं परत थोडं मुश्किल जाऊ शकतं. त्यामुळे आपल्या मनात कुठलीही शंका न ठेवता मी सगळ्यांना आवाहन करेन का प्रश्न असेल तर आपला थेट विचारा, हँड रेज करा. त्यासोबतच मी दादा की आपल्याला शेवट काही सर्व आम्हाला ज्युनियरला सांगायला काही आवडेल का? एकच एकच गोष्ट सांगायची आहे की हे करण्याचं एक पाठीमागचं कारण असंच होतं की पर्टिक्युलर एका कोणत्या व्यक्तीची मदत करण्यापेक्षा लार्ज आपण ज्यावेळी करू, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलंच की ज्यावेळी तुम्ही विचार कराल ना, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी बघण्यापेक्षा तुम्ही एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे भविष्याचा विचार करून किंवा भविष्याचा वेध घेऊन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे युपीएससी करा किंवा तुम्ही बिझनेस करा किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट करणार आयुष्यामध्ये पुढे जाऊन भविष्याचा वेध घेऊन ती गोष्ट करा. तात्पुरत्या त्रासासाठी तुम्ही चांगली गोष्ट सोडू नये, माझी अशी इच्छा आहे. त्यामुळं तात्पुरत्या गोष्टीसाठी तुम्ही चांगली गोष्ट सोडू नका आणि कष्ट घ्या, होऊन जाते. आणि ज्यावेळी आपण मोठं होतोय त्यावेळी आपल्या बरोबरची 4 लोक मोठी झाली पाहिजेत. आणि मला खूप महत्वाचं वाक्य वाटतं तुकोबा यांच्या अभंगातलं की का केला होता हा अट्टास तर शेवटचा दिस गोडवा. तर आपल्याला का करायचं आहे तर आयुष्यातलं बाबा आपण जात असताना म्हणजे अण्णा हजारेंचं पुस्तक आहे निर्मळ गाव म्हणून त्यांच्या पुस्तक वाचलेलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी ज्यावेळी ह्या समाजातनं किंवा ह्या जगातनं जात असेल ना, त्यावेळी माझे सोडून 4 लोकांना वाटलं पाहिजे की माझा कोणीतरी गेलंय. आणि त्यासाठी हा प्रयत्न असतो. म्हणून शेवटचा दिस गोड व्हावा आयुष्यातला म्हणून प्रयत्न करा. आणि त्यासाठी मेहनत घ्या आणि काहीतरी चांगलं करून दाखवा. आयुष्य एकदाच मिळणार आहे. नक्कीच दादा, नक्कीच दादा. आपले सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद दादा. खरं तर धन्यवाद ही औपचारिकता राहील आपल्या आपल्या परिवारासाठी, कारण आपण सुद्धा मांडकी बालवण परिवाराचे एक सदस्यच आहात. त्यामुळे तरी धन्यवाद दादा. त्यानंतर आभार प्रदर्शनाकडे वळत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक आपण दादा जो 2 तास वेळ दिलात आपल्या पूर्ण ह्याच्यातला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पहिल्या ऑनलाईन ज्युनियर सिनियर मीटिंगमध्ये सगळे ज्युनियर सिनियर उपस्थित राहिले. त्यांनी गेली 1 तास 55 मिनिटं हा कार्यक्रम ऐकला शांततेत पद्धतीने. त्याबद्दल त्यांचे सर्वात आभार. आणि आजच्या पहिल्या सेशनमध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली, ज्यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम हा पार पडला. 2 तास ज्यांच्या अनुभवरूपी मार्गदर्शनाने, ज्यांच्या वाणीतून आपण मंत्रमुग्ध झालो, असे आष्टागावचे सुपुत्र, मांडकी पालवण कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचा शिरपेचातील मानाचा तुरा, जी संग्रामदादांनी आपल्याला ग्रुपवरती हे दिलं होतं, शिरपेचातील मानाचा तुरा बीटेकचा. आणि सध्या युपीएससी परीक्षेत 801वी रँक आणि IRS पदी आपली निवड देश पातळीवरती. असे आपण सिनियर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलात. त्यामुळे सर्व ज्युनियरच्या वतीने वैयक्तिक मी ऋषिकेश पाथरकर एक वर्ग प्रतिनिधी म्हणून आपले खूप खूप आभार मानू इच्छितो. त्यानंतर दादा एक सांगू इच्छितो आपल्याला की आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचा टेक्निकल सपोर्ट लाभलेला आहे, असे आपले बीटेकचे परभणी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते आपले मित्र आहेत. हिसारला त्यांची आपल्याला ट्रेनिंगला ओळख झाली होती. त्यांची वेगळी अशी ओळख जाता जाता सांगून जातो. त्यांची वेगळी अशी ओळख सांगतो की सध्या ते एक उद्योजकतेकडे किंवा एंटरप्रेन्योरकडे ह्याच्याकडे वळत आहे. तर त्यांचं नाव श्रेयस खाकाळ आहे आणि ते फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ सायटोक्रॅट्स परभणी. आणि ह्या सायटोक्रॅटच्या माध्यमातून थ्रू दिस कंपनी दे प्रोव्हाइड सर्व्हिसेस लाईक वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट, marketing, video, animation, graphics, and etc. And he also a founding member of ऍग्रिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अहमदनगर. म्हणजे त्यांचे अहमदनगर म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी थ्रू विच दे प्रोव्हाइड ट्रेनिंग फॉर फार्मर्स अँड स्टुडंट
from all over India. In fact, they have Great. all collaborations with different private companies, institutions, universities, and trainees. In short, ATI works as a pioneer institute in agriculture extension. Till the date, Okay. ATI organized training 1,200 plus students and 15,000 plus farmers. असे आपल्याला परभणी कॉलेजचे ज्यांची आम्हाला हिसारला ओळख झाली, आमचे गाववाले Great. श्रेयस गंगाधर खाकाळ यांचा आपल्याला बॅकबोन म्हणून सपोर्ट मिळाला, टेक्निकल अधिकारी म्हणून. त्यामुळे त्यांचेही आभार. त्याच्यानंतर सगळ्यात आभार मानायचं म्हणजे की माझ्याकडे कॉन्टॅक्ट खूप कमी होते, तर ज्युनियर सिनियर मयूर बोरकर असेल, गणेश सावंत असेल, योगेश पाटील असेल, आपले दोन्ही जीएस आमचा इंगळे असेल किंवा जीएस इंद्रजित माळी असेल, त्यांचं आपल्याला ग्रुप मेंटेन करताना सहकार्य लाभलं. आणि त्याचबरोबर मुलींमध्ये दक्षता म्हात्रे ज्युनियर Okay. आणि आमच्या हर्षदा सुर्वे यांनी सुद्धा आपल्याला ग्रुप उभारण्यासाठी आणि सर्व मेंटेन करण्यासाठी खूप मदत केली, त्याबद्दल ह्यांचेही आभार. आणि त्यानंतर शेवटला की 23 पार्टिसिपेंट एंड पर्यंत राहिले. खरं तर 45 मिनिटं माणसाची ऐकण्याची मानसिकता असते, होय, होय. पण आपण आहात आपल्या शब्दाला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले. त्या सर्व 23 जणांचे आणि होते नव्हते तेवढे सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम इथेच यशस्वीरित्या संपला असे मी जाहीर करतो. जर पुढे जर त्यांना काही वाटलं तर ते आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून सांगतील. आपण पुढे एखादं अल्युमिनी घेऊन आपण नक्की हा कार्यक्रम करू. तिथे आपण ही संकल्पना आपली आहे, त्याच्यामुळे आपण नक्कीच वेळ द्याल अशा अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो. हो हो नक्की. आणि जेवढं काय तुम्ही ग्रुपमध्ये करू शकताय तुमच्या सगळ्यांच्यासाठी, तुम्ही जेवढे लोकांच्या संग कॉन्टॅक्ट कराल, जेवढे लोकांना भेटाल, बोलाल, तेवढं तुम्हाला चांगलं चांगलं काहीतरी ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही ह्या ग्रुपचा चांगला उपयोग करून घ्यावा. आणि जर कुणाची कॉन्टॅक्ट कुणाला पाहिजे असेल, चांगला कुठला एखादा सिनियर संघ आपल्याला, कारण खूप चांगले सिनियर्स आहेत आपल्या कॉलेजचा, तर ते सगळेच हेल्प करायला तयार असतात. त्यामुळे ट्राय करा की याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होऊन जाईल. ओके. आणि थँक्यू ऑर्गनाईज करण्यासाठी सगळ्यांना, ऋषी आणि सगळ्यांनाच, बाकी जे होते श्रेयश, ओके, आणि बाकी जे सगळे जीएस होते, आणि बाकी आता 23 जे शेवटचे राहिलेत, शेवटला जे राहतात तेच कदाचित जिंकतात. त्यामुळं ट्राय करा की लास्ट पर्यंत राहावा. कुठल्या पण गोष्ट करणार तर लास्ट पर्यंत टिकून राहणं खूप गरजेचं आहे. जे लास्ट पर्यंत राहतात तेच यशस्वी होतात. त्यामुळं थँक्यू अँड थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्स अ लॉट. बाय. टेक केअर. नक्की दादा. धन्यवाद दादा, धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. वेलकम दादा, यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आम्हाला 2 तास, हे बहुमूल्य 2 तास दिले, त्याबद्दल करेक्ट. आभार मानावं तेवढे थोडेच. ओके. थँक्यू दादा. ओके, मीटिंग आपण इथेच एंड करत आहोत आणि आपण सर्वांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम यशस्वीरित्या संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद श्रेयस.